श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तर नमस्कार स्वामी भक्तांनो, सर्वप्रथम आपले खूप खूप स्वागत आहे आजच्या या स्वामींच्या संदेशामध्ये. आजच्या या स्वामींच्या विचारांमध्ये, स्वामींच्या शब्दांमध्ये, स्वामींच्या शिकवणींमध्ये. स्वामींची शिकवण, स्वामींचे शब्द, स्वामींचे विचार कायम तुला या जीवनामध्ये भाग्यवंत ठरवणार. आज प्रत्येक स्वामी भक्त मनापासून हे स्वामींचे विचार ऐकतो, कारण की त्याला माहिती आहे स्वामी समर्थांच्या विचारांमध्ये, स्वामी समर्थांच्या शब्दांमध्ये ती ताकद आहे, जी ताकद आपली जवळची लोक सुद्धा आपल्याला देऊ शकत नाही. हे कलियुग आहे बाळा, हे कलियुग आहे बाळा. या कलियुगामध्ये आपण स्वतःला ओळखलं पाहिजे. या कलियुगामध्ये आपण आपल्या जवळच्यांना ओळखलं पाहिजे, कारण की आपण इथं इतरांचं सोडून द्या, आपली जवळची लोक सुद्धा आपला घातच करत आहेत. आपली जवळची लोक सुद्धा आपला पायच खेचण्याचा प्रयत्न करत आहेत. काही लोक सुखात उभे असतात, तर काही लोक दुःखात पळून जातात, आणि दुःखात पळून जाणारे सर्वप्रथम आपले जवळचेच असतात. हे कलियुग आहे. स्वामी समर्थांनी त्या काळामध्ये सांगितलं होतं, जेव्हा कलियुग येणार आहे त्यावेळेस माणसाचे आयुष्य हे खूप अवघड जाणार आहे. माणसाच्या आयुष्यामध्ये खूप वाईट वेळ येणार आहे, वाईट परिस्थिती येणार आहे. पण ज्यांनी माझे विचार लक्षात घेतले, ज्यांनी या जीवनाचे सार लक्षात घेतले, त्याच्या आयुष्यामध्ये ते दुःख कधी मिळणार नाहीत. आणि तेच सार, तेच विचार, तेच स्वामी समर्थांचे अनुभव आणि तेच अद्भुत विचार तुला आज समजणार आहेत, तुला आज ऐकायला मिळणार आहेत. आज थोडासा वेळ या स्वामींच्या शब्दांसाठी काढ, आज थोडासा वेळ या स्वामींच्या विचारांसाठी काढ, कारण की हेच विचार, हेच शब्द कुठे ना कुठेतरी तुझे आयुष्य संपूर्णतः बदलणार आहेत. म्हणून विश्वास ठेव स्वामींवर. विश्वास ठेवत असशील स्वामींवर तर आज शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ, कारण की माणसाचे दृष्टिकोन, माणसाचे विचार, माणसाचे दृष्टिकोन, माणसाचे विचार, माणसाचे कर्म हे खूप महत्त्वाचे आहेत या कलियुगामध्ये. हे खूप महत्त्वाचे आहेत या कलियुगामध्ये. पण त्यासोबतच माणसाचे दृष्टिकोनामध्ये कसे विचार आहेत, सकारात्मक विचार आहेत की नकारात्मक विचार आहेत, या गोष्टीसुद्धा माणसाचे आयुष्य घडवतात. प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यामध्ये कष्ट करतो. आज प्रत्येक माणूस कुठे ना कुठेतरी आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी धावपळ करतो, आणि त्या धावपळीच्या आयुष्यात बऱ्याच गोष्टी आपल्याला खटकतात, बऱ्याच गोष्टी आपल्याला आवडतात आणि बऱ्याच गोष्टी आपल्याला दुखवतात. खटकणाऱ्या गोष्टी कधी पण आपली साथ सोडून जातात. खटकणाऱ्या गोष्टी कधी पण आपल्या आयुष्यामध्ये येत नाहीत, किंवा आपण त्यांना आपल्या आयुष्यामध्ये येऊ देत नाही. आणि नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझ्या इच्छेनुसार जर तुझे आयुष्य बदलत असते, तुझ्या इच्छेनुसार जर तुझे आयुष्य बदलत असते, तर एका क्षणामध्ये तू देवाला सुद्धा विसरून गेला असतास. आणि प्रत्येक माणसाचे स्वभाव हेच आहे. आज प्रत्येक माणूस जात धर्म पात पंथ या गोष्टी पाठी पळतोय, जात धर्म पात पंथ या गोष्टींसाठी धावतोय. पण एक सर्वात मोठी गोष्ट प्रत्येक माणूस विसरत चाललेला आहे, ते म्हणजे माणसांमधील माणुसकी. आणि स्वतः परमेश्वर सुद्धा म्हणाला होता, जर तुम्हाला स्वतःमध्ये आणि इतरांमध्ये देव शोधायचा आहे, तर स्वतःमध्ये माणुसकी जागृत करा व इतरांमध्ये ती जागृत करण्याचा प्रयत्न करा. आणि नक्कीच आज तुझ्यासोबत कितीही लोक वाईट असतील, पण तू त्यांच्यासारखा होऊ नकोस. आणि या जीवनामध्ये बघ मग स्वामी तुला कशी साथ देतात, स्वामी तुझ्या पाठीशी कसं उभे राहतात. आज तुला प्रत्येक गोष्टीचा अनुभव मिळेल, आज तुला प्रत्येक गोष्टीचा अनुभव मिळेल. फक्त हे चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. आणि नक्कीच आपल्या या आर के मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आर के मराठी यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव. माणसाचे कर्म, माणसाचे विचार, माणसाचे कृत्य हे माणसाचे आयुष्य ठरवते. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते. यावरूनच एक महत्त्वाचा मुद्दा तुला सांगणार आहे, महत्त्वाचा टप्पा तुला सांगणार आहे. सध्याची काळ आणि या काळाची गरज, सध्याची वेळ आणि या वेळेतील परिस्थिती, ती छोटी छोटी चिमुकली पोरं, जी लोक एका वेळच्या जेवणासाठी सुद्धा तरसतात. आज आपल्या आयुष्यामध्ये स्वामींनी बरंच काही दिलेलं आहे, की आज आपल्याला कोणत्याही प्रकारचं कष्ट करून आपले आयुष्य पुढे ढकलता येते. पण ज्या लोकांची वेळ परिस्थिती वाईट आहे ते काय करणार? ती छोटी चिमुकली पोरं, काही लोक अपंग आहेत, काही लोक अनाथ आहेत, पुढे पाठी कोणी नाही, हात नाही, पाय नाही, डोळे नाही, अशी परिस्थिती घेऊन रस्त्यावरती भटकत असतात. ती वृद्ध माणसं ज्यांना वृद्धपणेमध्ये एकटं सोडून दिलेलं आहे, आज त्या लोकांचा विचार करणार कोण? आज त्या लोकांसाठी उभं राहणार कोण? आज नक्कीच तुला एक विचार सांगेन, की जर आज आपले कर्म चांगले असतील तर नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख येत नाही. तर तू तुझ्या कर्मांवर लक्ष ठेव. फुलना फुलाची पाकळी, जर तू तुझ्या आयुष्यातील आनंद
आनंद इतरांना वाटण्याची ताकद ठेवतोस तर तुझ्या आयुष्यामध्ये सुद्धा स्वतः स्वामी आनंद देणार आणि तो आनंद तू कधी विसरू शकणार नाहीस, तो आनंद तू कधी विसरू शकणार नाहीस. हा महत्त्वाचा मुद्दा. या महत्त्वाच्या मोहिमेबद्दल मी तुला सांगत आहे. या गोष्टीला बऱ्याच लोकांनी दुर्लक्ष केली, पण कमल कदम यांनी आम्हाला या गोष्टीला मदत केली. या गोष्टीला मदत पाठवून सर्वप्रथम लाख मोलाचे काम केले आणि ज्या ज्या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केलेली आहे आजपर्यंत त्या लोकांचे मनापासून खूप खूप आभार. आणि नक्कीच स्वतः स्वामी त्यांच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख संकट येऊ देणार नाही, कारण की आज ही लोक त्या लोकांचा विचार करतायत ज्या लोकांना ते ओळखत सुद्धा नाहीत. तर नक्कीच या महत्त्वाच्या मोहिमेचा एकच अर्थ आहे, जर आज प्रत्येक स्वामी भक्त एकत्र आला तर त्यांच्या आयुष्यामध्ये ते रडणं राहणार नाही, त्यांच्या आयुष्यामध्ये ते दुःख राहणार नाही. आपण नक्कीच थोडीशी मदत करून या मोहिमेला खूप पुढे पोहोचवू शकतो. जर आज प्रत्येक स्वामी भक्त एकत्र आला तर नक्कीच यशस्वीरित्या ही मोहीम पार होईल. आणि आज ज्या ज्या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केली त्यांचे तर मनापासून खूप खूप आभार. आणि नक्कीच या गोष्टीला वारंवार मदत करून आमचे लाख मोलाचे काम करू शकता. हा महत्त्वाचा मुद्दा, हा महत्त्वाचा टप्पा तर तुला सांगितला, सध्याची वेळ आणि या वेळेची गरज तर तुला सांगितली. पण या महत्त्वाच्या मोहिमेला मदत कशी करावी, तर खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, तुझ्या समोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता, अगदी महत्त्वाचे कार्य करू शकता. माणसाचे कृत्य आणि माणसाचे कर्म कायम माणसाचे आयुष्य ठरवत असते. आज त्या लोकांचा विचार करा ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये काहीच नाही. स्वामींनी आपल्याला बरंच काही दिलेलं आहे, हात दिलेले आहेत, पाय दिलेले आहेत, मेंदू दिलेला आहे की आपण आपल्या आयुष्यामध्ये कष्ट करून स्वतःची ताकद लावून आपण आपले आयुष्य पुढे ढकलू शकतो. कोणासमोर हात पसरवण्याची वेळ येणार नाही. पण आज जी लोक हात पसरवत आहेत त्यांचा हात पकडण्याची इच्छा तुमच्या मनामध्ये ठेवा. नक्की स्वतः स्वामी तुमच्या आयुष्यामध्ये आनंद देतील. आता शेवटची विनंती हीच असेल तुमच्यासमोर, या महत्त्वाच्या मोहिमेला, या महत्त्वाच्या टप्प्याला दुर्लक्ष करू नकोस. खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, तुझ्या समोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता, अगदी महत्त्वाचे काम करू शकता. आता नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, माणसाचे कर्म, माणसाचे कृत्य हे माणसाचे भविष्य सातत्याने ठरवत आलेले आहेत. आज तुझे विचार तुझे आयुष्य घडवतील तर तुझे कृत्य तुझे आयुष्य बदलतील. आज तुझे विचार तुझे आयुष्य घडवतील तर तुझे कृत्य तुझे आयुष्य बदलतील. एक महत्त्वाचा मुद्दा तर तुला सांगितला, पण वळूयात आता स्वामींच्या शब्दांकडे, स्वामींच्या शिकवणींकडे. तीच शिकवण जी स्वामींनी सातत्याने प्रत्येक स्वामी भक्तांना सांगितलेली आहे. आणि कायम स्वामी समर्थांचे विचार तुझ्या सोबत उभे राहतील. तुझ्या प्रत्येक विचारांमध्ये, तुझ्या प्रत्येक कृत्यांमध्ये, तुझ्या प्रत्येक कर्मांमध्ये तुझी साथ देतील. कारण ज्यावेळी तू जाशील काळोखात, ज्यावेळी तू जाशील संकटात, ज्यावेळी तू जाशील रडण्याच्या प्रभावात, तर नक्कीच त्यावेळी तुझी सावली ही सोडेल तुझी साथ, तुझं मन सुद्धा सोडेल तुझी साथ, तुझी इच्छा सुद्धा सोडेल तुझी साथ. पण तू घाबरू नकोस. स्वतः स्वामी पकडतील तुझा हात, स्वतः स्वामी पकडतील तुझा हात. किती दिवसाचे आयुष्य असते, आजचे अस्तित्व उद्या नसते. आज आपल्या आयुष्यामध्ये काय घडतंय, उद्या काय घडणार आहे, कोणत्या गोष्टी आपल्याला त्रास देणार आहेत, कोणत्या गोष्टींनी आपल्याला त्रास होणार आहे, उद्याचा दिवस आपण बघणार आहोत की नाही, या गोष्टींचा सुद्धा आपल्याला अंदाज नाहीये. या जीवनामध्ये बऱ्याच अशा गोष्टी घडतात ज्या गोष्टी कुठे ना कुठेतरी खूप सतावतात. या आयुष्यामध्ये बऱ्याच अशा काही गोष्टी घडतात ज्या गोष्टी आपल्याला वारंवार त्रास देतात. या जीवनात काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित अडचणीत अडकवते. या जीवनात काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित अडचणीत अडकवते. ते फक्त तुम्हाला दाखवून देण्यासाठी की आपलं कोण आणि परक कोण, ते फक्त तुम्हाला दाखवून देण्यासाठी या मोहमायेच्या दुनियेमध्ये आपलं कोण आणि परक कोण. वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पिके जाळून गेल्यानंतर पडलेला पाऊस यांची किंमत सारखीच असते, यांची किंमत सारखीच असते. या जीवनामध्ये कायम एक गोष्ट लक्षात ठेव, वेळेवरती वेळेची किंमत केलीस तर या वेळेमध्ये कधी रडणार नाहीस. पण जर आज प्रत्येक माणसाने वेळेची किंमत समजून घेतली तर या जीवनामध्ये प्रत्येक माणूस हा माणसासारखाच वागणार, प्रत्येक माणूस हा माणसासारखाच राहणार. या जीवनामध्ये मी असं का बोललोय, या शब्दांमध्ये मी असं का बोललोय की प्रत्येक माणूस हा माणसासारखाच राहील, कारण की माणसामध्ये ती माणुसकी राहिलेलीच नाही जी माणुसकी स्वामींनी त्या काळामध्ये बघितलेली, त्या काळामध्ये घडवलेली आणि स्वामींनी त्यावेळेसच भविष्य सांगितलं होतं.
स्वामींनी त्यावेळेतच भविष्य सांगितलं होतं की कलियुगामध्ये माणसाच्या आयुष्यामध्ये खूप सारे अशी कठीण वेळ येईल जी माणसाला पूर्णपणे तोडून ठेवेल. आज तुझ्या आयुष्यामध्ये खूप सारे सुख असतील, पण ते नक्कीच तुझ्या चांगल्या कर्मांमुळे, पण ते नक्कीच तुझ्या चांगल्या विचारांमुळे, ते नक्कीच तुझ्या चांगल्या कृत्यांमुळे. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुझ्या आयुष्यामध्ये वाईट वेळ असेल तर तुझ्यासाठी एक सर्वात मोठी संधी निघून येते की या जीवनामध्ये काहीतरी करून दाखवायचं, या जीवनामध्ये काहीतरी करून दाखवायचं. अगदी अगदी या जीवनामध्ये आपण म्हणतो ना की ही लोक एवढी पुढे गेली, ती लोक तेवढी पुढे गेली, हा एवढा पुढे गेला, तो तेवढा पुढे गेला. तुम्ही त्या गोष्टी लक्षात घेऊ नका की ते पुढे गेले आहेत. ते कसे पुढे गेले, ते का पुढे गेले, ते कोणत्या कारणामुळे पुढे गेले, या गोष्टींकडे जर माणसाचा दृष्टिकोन वळला ना तर या आयुष्यामध्ये कधीच कोण पाठी राहणार नाही, या आयुष्यामध्ये कधीच कोण रडणार नाही. नक्कीच स्वामी समर्थांचे विचार तुला संपूर्ण आयुष्य जगायला शिकवतील, संपूर्ण आयुष्य शिकवतीलच. नक्कीच आज दुर्लक्ष करू नकोस, आज या गोष्टींकडे लक्ष दे, कारण की स्वामी समर्थांचे विचार तुला कधी एकटं सोडणार नाहीत. स्वामी समर्थांचे विचार तुला कधी एकटं सोडणार नाहीत. आणि नक्कीच स्वामी समर्थांचे विचार हे तुझ्या जीवनामध्ये तुला कधी एकटं पडू देणार नाहीत. स्वामी समर्थांचे शब्द हे तुझ्या जीवनामध्ये तुला कधी एकटं सोडणार नाहीत, कारण की या मतलबी काळामध्ये, या मतलबी दुनियेमध्ये, या कलियुगामध्ये आपली जवळची लोक सुद्धा आपली साथ सोडतील, पण स्वामी हे तुझा हात कधीच सोडणार नाहीत. स्वामी हे तुझा पाठिंबा कधीच सोडणार नाही. मनापासून स्वामींची भक्ती कर, निर्मळपणाने, निस्वार्थीपणाने स्वामींचे विचार ऐक, कारण की या विचारांमध्ये तुझे आयुष्य लपलेले आहे, या विचारांमध्ये तुझे आयुष्य दडलेले आहे. अहंकार आणि गैरसमज हे माणसाच्या सगळ्यात मोठे शत्रू आहेत. हे माणसाचे सगळ्यात मोठे शत्रू आहेत. अहंकारामुळे माणूस स्वतःला नेहमी बरोबर समजतो आणि सत्य पाहायला तयार होत नाही, तर गैरसमजामुळे तो सत्य ऐकायला नाकार देतो. या दोन्ही गोष्टींमुळे माणूस हळूहळू आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या माणसापासून, नात्यांपासून आणि योग्य मार्गापासून दूर जातो. एक मोठे उदाहरण तुला सांगतो. सुरेश एक हुशार आणि मेहनती कर्मचारी होता. ऑफिसमध्ये त्याचं काम चांगलं चाललं होतं, त्यामुळे त्याच्या मनात हळूहळू अहंकार वाढू लागला. त्याला वाटायला लागलं की आपल्याला सगळं कळतं आणि दुसऱ्यांचं ऐकण्याची गरज नाही. एकदा त्याची वरिष्ठांनी त्याला एक कामाबद्दल सूचना दिली, पण सुरेशने ती सूचना गैरसमजून घेतली नाही. त्याला वाटलं की आपल्यावर शंका घेतली जात आहे. अहंकारामुळे त्यांनी वरिष्ठाचं म्हणणं शांतपणे ऐकलंच नाही. मला शिकवण्याची गरज नाही असं मनात ठरवून तो तिथून निघून गेला. दुर्लक्ष करून त्या वरिष्ठांना. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, नंतर त्या कामात मोठी चूक झाली, टीमचं नुकसान झालं आणि सुरेशची प्रतिमा खराब झाली. तेव्हा त्याला कळलं की जर त्याने अहंकार बाजूला ठेवून सत्य ऐकलं असतं तर ही वेळ आलीच नसती. गैरसमजामुळे त्यानं सत्य ऐकू दिलं नाही आणि अहंकारामुळे सत्य पाहू सुद्धा दिलं नाही. शेवटी त्याला उमजलं की माणूस मोठा होतो तो बोलण्यातून नाही तर ऐकण्याच्या तयारीतून. अहंकार आणि गैरसमज दूर ठेवले तरच आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी जपता येतात. अहंकार आणि गैरसमज दूर ठेवले तर आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी जपता येतात. अहंकार आणि नक्कीच गैरसमज हे माणसाचे खूप मोठे शत्रू आहेत. त्यांच्याकडे लक्ष द्या, कारण की सध्याच्या जीवनामध्ये माणसाचा स्वभाव हा खूप बदललेला आहे आणि या दुनियेमध्ये जर आपल्याला त्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत तर नक्कीच स्वामी समर्थांचा आधार तू आता ऐकत आहेस. एखादी व्यक्ती जर आज त्याच्या परिस्थितीवर आहे, एखादी व्यक्ती आज ज्या परिस्थितीत आहे त्यावर त्याची थट्टा किंवा खिल्ली उडवू नये. कारण काळ खूप शक्तिशाली असतो. आज जो माणूस सामान्य, दुर्लक्षित किंवा अडचणीत दिसतो तोच माणूस पुढे जाऊन मोठे यश मिळवू शकतो. जसा साधा कोळसा वेळ आणि दबावामुळे हळूहळू हिरा बनतो, तसंच माणसाचं आयुष्यही काळाच्या ओघात बदलू शकतो. आज प्रत्येक स्वामी भक्त कुठे ना कुठेतरी रडतो. आज प्रत्येक स्वामी भक्त कुठे ना कुठेतरी दुःख
दुःखात असतो की मी आज सगळ्यांचं चांगलं करून आज माझ्यासोबत वाईट घडतंय, तर ही गोष्ट तुझ्यासाठी आहे, तर ही एक गोष्ट तुझ्यासाठी आहे. विठ्ठल नावाचा एक मुलगा लहानसा गावात राहायचा. विठ्ठल नावाचा एक मुलगा लहानशा गावात राहायचा. त्याची आर्थिक परिस्थिती खूप हलकीची होती. त्याची आर्थिक परिस्थिती खूप हलाखीची होती. शाळेत तो साधे कपडे घालून यायचा, पुस्तकं जुनी असायची, त्यामुळे अनेक जण त्याची थट्टा करायचे. त्याचं आयुष्यात काहीच होणार नाही असं लोक सर्वांना बोलायचे. त्याच्या आयुष्यात काहीच होणार नाही असं लोक सर्वांना बोलायचे. पण विठ्ठल शांतपणे आपलं काम करत राहिला. परिस्थिती कठीण होती, पण त्याने शिक्षण सोडलं नाही. दिवसा काम आणि रात्री अभ्यास असा त्याचा दिनक्रम होता. वेळ जात गेला, त्याच्या मेहनतीचं फळ मिळायला लागलं. तो पुढे शिकला, चांगल्या नोकरीला लागला आणि हळूहळू स्वतःचं नाव कमवलं. काही वर्षांनी त्याच गावात तो यशस्वी माणूस म्हणून ओळखला जाऊ लागला. जी लोक कधी काळी त्याच्यावर हसले होते, तीच लोक आज त्याचा आदर करत होते. तेव्हा सगळ्यांना कळलं की काळ किती सामर्थ्यशाली आहे. आजचा साधा कोळसा उद्याचा हिरा बनू शकतो. फक्त मनामध्ये तेवढा आत्मविश्वास प्रत्येकाने बाळगला पाहिजे. मनामध्ये तेवढा आत्मविश्वास प्रत्येकाने ठेवला पाहिजे. स्वामी समर्थांचे विचार तुझ्या मनामध्ये कायम एक चांगलं घर बनवतील आणि त्या घरांमध्ये चांगल्या विचारांचाच भंडार राहणार आहे. इतरांचं ऐकण्यापेक्षा स्वामींचं ऐकून बघ, कारण की स्वामींचे शब्द हे तुला कधी एकटं सोडणार नाहीत. स्वामींचे विचार हे तुला कधी एकटं पडू सुद्धा देणार नाहीत. आणि नक्कीच या क्षणापर्यंत ऐकत आहेस, पण स्वामी समर्थांचे विचार तुला कधी एकटं सोडणार नाहीत. तुझ्या मनाला कधी एकटं सोडणार नाहीत. तुझे विचार सुद्धा तुला कधी एकटं सोडणार नाहीत. जेव्हा तू स्वामी समर्थांचे विचार ऐकशील तेव्हा कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये तुला एक खूप मोठा फरक नक्कीच जाणवेल. आणि नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव की ती दिवसाचे आयुष्य असते. आजचे अस्तित्व उद्या नसते. मग जगावे ते हसून खेळून, कारण या जगात उद्या काय होईल हे कोणालाच माहीत नसते. या जगात उद्या काय होईल हे कोणालाच माहीत नसते. एकदम स्पष्टपणे सांगितलं तर माणसाचं आयुष्य फारच थोडकं आणि अनिश्चित आहे. आज आपण आहोत, उद्या असू की नसू हे कुणालाच माहिती नाही. म्हणूनच आयुष्यात सतत चिंता, राग, ताणतणाव यात घालवू नये. जे मिळालं आहे ते मनापासून जगावं. हसत खेळत प्रेमाने आणि समाधाने जगलं तर आयुष्याचं खरं मोल कळतं. आयुष्य क्षणभर आहे. आयुष्य क्षणभर आहे. उद्याचा भरवसा नसल्यामुळे आजचा दिवस आनंदाने घालवा, प्रेमाने आणि समाधानाने जगा, कारण की आज जे घडतंय ते उद्या असेल की नसेल त्या गोष्टींचा सुद्धा तुम्हाला अंदाज नाहीये. आणि नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, मनापासून प्रत्येक गोष्टी मानल्यास ना, मनापासून निर्मळपणाने निस्वार्थीपणाने स्वामींची भक्ती केलीस ना, चमत्कार हा नक्कीच जाणवेल. कारण की आज कित्येक स्वामी भक्ताने या स्वामी विचारांचा नाही तर स्वामी मार्गदर्शनाचा अनुभव घेतलेला आहे. स्वामी चमत्कारांचा अनुभव घेतलेला आहे. या महत्त्वाच्या मुद्द्यावरून तुला नक्कीच एक उदाहरण सांगतो. समजा दोन मित्र आहेत. एक मित्र सतत पैशाच्या भविष्याचा चिंता करत असतो. एक मित्र सतत पैशाच्या भविष्याचा चिंता करत राहतो. आजचं सुख बाजूला ठेवून तो नेहमी उद्याचा विचार करतो. दुसरा मित्र साधं जगतो. आई वडिलांशी बोलतो, मित्राबरोबर हसतो, लहान लहान क्षणात आनंद शोधतो. एक दिवस पहिल्या मित्राला कळतं की त्याच्या जवळचा माणूस अचानक गेला. तेव्हा त्याला जाणवतं की उद्यासाठी जगताना आजचे क्षण हातातून निसटले. तेव्हा कळलं आयुष्य थोडकं आहे, म्हणून ते आज हसून खेळून नक्कीच घालवायचं. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, उद्याचा विचार करावा माणसाने, पण त्यासाठी आजचे क्षण, आजचे आनंद हे घालवू नये. आनंद नसेल आयुष्यामध्ये तर असं नाही, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये जर तू आनंद शोधायला लागलास तर कुठेच तुला त्या गोष्टींचा त्रास होणार नाही. काही गोष्टी न कळत सोडून द्यायच्या, तर काही गोष्टी मनापासून करायच्या, पण नक्कीच त्यासाठी आपलं आजचा दिवस आणि आजचं आनंद ते घालवायचं नाही. प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी घडली असती तर जीवनात कोणतेही दुःख राहिले नसते. जीवनात दुःखच जर उरलं नसतं तर खरं सुख कोणाला कधी कळलं नसतं. कधीच कळलं नसतं. अगदी स्पष्टपणे सोप्या शब्दात सांगायला गेलो तर जर आयुष्यात प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखीच झाली असती तर आपल्याला कधीही दुःख अनुभवायला लागलं नसतं. पण
मग आनंदाची किंमत कळली नसती. दुःखामुळे माणूस थांबतो, विचार करतो, मजबूत होतो आणि जेव्हा दुःखानंतर सुख येतं तेव्हा त्याची खरी मजा कळते, तेव्हा त्याची खरी किंमत कळते. म्हणजेच दुःख आणि सुख हे एकामेकांशी अपूर्ण आहेत, एकामेकांशिवाय अपूर्ण आहेत. आयुष्यात दुःख असणं आवश्यक नाही, कारण दुःखामुळेच माणसाला सुखाचे खरे मोल समजते. आयुष्यात दुःख असणं आवश्यक नाही, कारण दुःखामुळेच माणसाला खरे सुख आणि खरे दुःख आणि खरे सुख समजते. मनाला लागेल असं एक उदाहरण तुला सांगतो. समजा एखादं मूल नेहमीच जिंकत राहिलं, त्याला कधी हारावं लागलं नसतं, तर जिंकण्याचा आनंद त्याला वाटलाच नसता. पण एकदा का ते हसतं, रडतं, प्रयत्न करतं आणि पुन्हा जिंकतं, तेव्हा त्या विजयाचा समाधान वेगळाच असतो. तसंच आयुष्यातही आहे. थोडं दुःख नसतं तर सुख शब्द राहिलाच नसता, भावना ही राहिलीच नसती. आज जर प्रत्येक गोष्ट मनासारखी झाली असती तर देवाचं अस्तित्व सुद्धा नसतं, आपल्या परमेश्वराचं अस्तित्व सुद्धा नसतं. आणि नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, स्वामी समर्थांचे हेच विचार तुला छोट्या छोट्या टप्प्यांमध्ये पूर्णपणे समजावून सांगणार आहे. स्वामी समर्थांचे हेच विचार तुला छोट्या छोट्या टप्प्यांमध्ये समजावून सांगणार आहे. आज थोडासा वेळ स्वामींसाठी काढ, आज थोडासा वेळ स्वामींसाठी काढ. या जीवनात काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित अडचणीत अडकवते. या जीवनात काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित अडचणीत अडकवते. ते फक्त तुम्हाला दाखवून देण्यासाठी की आपलं कोण आणि परक कोण. ते फक्त तुम्हाला दाखवून देण्यासाठी की आपलं कोण आणि परक कोण. अगदी सोप्या शब्दात सांगायला गेलो तर आयुष्यात कधी कधी अचानक अडचणी येतात. आयुष्यात कधी कधी अचानक अडचणी येतात. त्या अडचणी आपल्याला नको असतात, पण त्या मुद्दामच येतात असं वाटतं. या कठीण काळात कोण आपल्यासोबत उभं राहतं आणि कोण दूर जातं हे स्पष्ट दिसतं. सुखात सगळे आपले वाटतात, पण दुःखातच खरे आपले ओळखता येतात. म्हणून नियती अशा अडचणी देऊन माणसाला नक्कीच माणसाची खरी ओळख करून देते. अडचणी माणसाची खरी ओळख करून देते. त्या काळातच खरे आपले आणि परके यातील फरक आपल्याला समजतो. नक्कीच समजा एखाद्या माणसाची नोकरी अचानक जाते. सुखात रोज फोन करणारे काही मित्र हळूहळू गायब होतात, पण एक दोन माणसं शांतपणे त्याच्या पाठीशी उभी राहतात, धीर देतात, मदत करतात, विश्वास देतात. तेव्हा त्याला कळतं की नियतीने दिलेली अडचण ही शिक्षा नव्हती, तर खरी माणसं ओळखण्याची संधी होती. आणि एखादी गोष्ट घडते ते आपल्या हितासाठी, एखादी गोष्ट घडते तर ते खरं तर आपल्याला काही ना काहीतरी समजावून देण्यासाठी. नक्कीच आज ज्या गोष्टी घडत आहेत त्या गोष्टी तुला काही ना काहीतरी समजावून देण्यासाठी, त्या गोष्टीतून खरी शिकवण देण्यासाठी. स्वामी समर्थांचे विचार तुला आणखीन बरंच काही सांगणार आहे. तू फक्त एकदा शेवटपर्यंत ऐकून बघ, तू फक्त एकदा मन लावून ऐकून बघ. तर या वेळेपर्यंत ऐकलं आहेस, या क्षणापर्यंत ऐकलं आहेस, पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, स्वामी समर्थांचे विचार हे तुला कधीच एकटं पडू देणार नाहीत. स्वामी समर्थांचे सुंदर शब्द हे तुला कायम खोल अर्थ शिकवत राहतील. स्वामी समर्थांचे शब्द हे तुला निर्मळपणे, निस्वार्थीपणे या जगामध्ये जगायला शिकवतील. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, एक गोष्ट कायम लक्षात ठेव, माणसाचे भविष्य अचानक तयार होत नाही. माणसाचं भविष्य अचानक तयार होत नाही. ते आपल्या विचारापासून सुरू होतं, ते आपल्या विचारांपासून सुरू होतं. जे आपण सतत विचार करतो ते शब्दात येतं. जे आपण सतत विचार करतो ते शब्दात येतं. ते शब्द पुढे कृती बनतात. ते शब्द पुढे कृती बनतात. सतत कृतींमुळे आपली सवय तयार होते. त्या सवयींमधून आपले चारित्र्य घडते आणि शेवटी त्या चारित्र्याचं आपल्या आयुष्यातील भविष्य ठरतात. आणि शेवटी त्या चारित्र्याचं आपल्या आयुष्याचं भविष्य ठरतात. म्हणजे चांगले विचार असतील तर भविष्यही चांगले घडते. चांगले विचार असतील तर भविष्यही चांगले घडते. एका उदाहरणात तुला सांगतो, जर राहुलने सुरुवातीच विचार केला असता, मी थोडा प्रयत्न केला तर नक्कीच सुधारू शकतो. राहुल एक मुलगा आहे जो नक्कीच विचार करत होता, पण त्या गोष्टीबद्दल विचार कधी केलाच नाही. त्या गोष्टीबद्दल विचार कधी केलाच नाही. तो अभ्यासाला जायचा फक्त विचार करत होता. तो अभ्यासाला जायचा फक्त विचार करत होता, पण त्याने तो विचार मनापासून धरलाच नाही. मी थोडा प्रयत्न केला असता तर नक्कीच सुधारू शकतो, तर त्याचे शब्द सकारात्मक झाले असते. कृतीत नियमित अभ्यास आला असता, त्यातून मेहनतीची सवय लागली असती आणि त्याचं चारित्र्य मजबूत झालं असतं. परिणाम फक्त एवढंच होतं की उज्ज्वल भविष्य झालं असतं. उज्ज्वल भविष्य झालं असतं. थोडक्यात तुला सांगतो, भविष्य घडवायचं असेल तर मोठ्या गोष्टी सुद्धा बदलायची गरज लागत नाही. फक्त विचारांपासून सुरुवात केली तरी पुरेसे आहे. फक्त विचारांपासून सुरुवात केली
तरी पुरेसे आहे. फक्त ते विचार आपण मनापासून ऐकले पाहिजेत. आणि स्वामी समर्थांचे विचार हेच कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा बदल घडवून आणू शकतात. तू फक्त थोडासा वेळ स्वामींसाठी दे, तू फक्त थोडासा वेळ स्वामींसाठी दे. आणि स्वतः स्वामी म्हणतात खरी देवभक्ती म्हणजे बाहेरची पूजा नाही, खरी देवभक्ती म्हणजे बाहेरची पूजा नाही, तर मनातल्या शुद्धता आहेत, तर मनातील शुद्धता आहेत. मनात चांगले विचार, चांगली भावना आणि चांगले कर्म असतील तर देव जवळच असतो. मनात चांगले विचार, चांगली भावना आणि चांगले कर्म असतील तर देव जवळच असतो. पण जर मनात वाईट विचार, द्वेष, मत्सर आणि कपट असेल तर फक्त मंदिरात जाऊन पूजा केली तरी त्याचा काहीच उपयोग होत नाही, म्हणजेच देवापेक्षा आधी आपलं मन पवित्र असणं महत्त्वाचं आहे. आणि नक्कीच तुला एका उदाहरणात समजावतो. समजा सुधीर नावाचा एक माणूस आहे. बाहेरच्या भक्तीचं रूप त्याचं असं आहे, सुधीर रोज सकाळी मंदिरात जातो, देवासमोर दिवा लावतो, फुले वाहतो, मोठे मोठे मंत्र म्हणतो. लोकांना वाटतं हा माणूस फार धार्मिक आहे. आतलं वास्तव्य असं असतं, पण सुधीरच्या मनात कायम राग, हेवा आणि द्वेष भरलेला असतो. तो गरजू माणसांना मदत करत नाही, घरातल्या लोकांशी कठोर बोलतो आणि स्वतःच्या फायद्यासाठी खोटं बोलायला मागे पुढे पाहत नाही. परिणाम असा होतो, तो कितीही वेळा मंदिरात बसला, कितीही दिवे लावले तरी त्याचं मन अस्वस्थच राहतं, कारण हृदयातल्या मंदिरात त्याच्या अंधार आहे. आता दुसरं उदाहरण तुला एक सांगतो. सेवा नावाची एक स्त्री आहे. ती रोज मंदिरात जाऊ शकत नाही, पण ती मनापासून प्रामाणिक आहे, गरजू लोकांना मदत करते, कुणाशी वाईट बोलत नाही आणि संकटातही इतरांना धीर देते आणि कुठे ना कुठेतरी प्रत्येक माणसाचे चांगले विचार करते, स्वतःच्या आयुष्यामध्ये चांगले विचार करते. ती कधी देवासमोर दिवा लावत नाही, पण तिच्या मनात कायम करुणा, प्रेम आणि सत्याचं प्रकाश आहे. त्याचं परिणाम एकच होतं की लोक तिच्यावर विश्वास ठेवतात. तिला मनक शांती मिळते, कारण तिच्या हृदयातल्या मंदिरात उजळलेलं आहे, तिच्या हृदयातलं मंदिर उजळलेलं आहे. आणि नक्कीच या गोष्टींचा निष्कर्ष एवढाच होतो, देवाला दाखवलेला दिवा महत्त्वाचा नाही, मनात पेटलेल्या सद्गुणाचा दिवा खरा महत्त्वाचा आहे. बाहेरची पूजा नव्हे तर आतील शुद्धता हाच खरा धर्म, बाहेरची पूजा नव्हे तर आतील शुद्धता हाच खरा धर्म. तुझं मन शुद्ध होणार, तुझे विचार शुद्ध होणार, तुझे आयुष्य शुद्ध होणार. आजपर्यंत ज्या चुका तुझ्याकडून घडलेल्या आहेत त्या चुका स्वतः स्वामी सुधारून घेणार, त्या चुका स्वतः स्वामी बदलून घेणार. तू फक्त विश्वास ठेव मनापासून आणि आज ज्या गोष्टी ऐकत आहेस त्या गोष्टी फक्त शेवटपर्यंत ऐकून बघ, कारण की हेच विचार कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा फरक घडवून आणतील, तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा बदल घडवून आणतील. सर्वप्रथम तुम्हाला फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, परमेश्वर हा तुमच्या अंतरात्म्यात आहे, परमेश्वर हा तुमच्या प्रत्येक गोष्टीत आहे, प्रत्येक संकटात आहे. परमेश्वर हा तुमच्या सोबत आहे. कधी हार मानू नकोस, कोणत्याही गोष्टीसाठी माघार घेऊ नकोस, कोणत्याही गोष्टीसाठी प्रयत्न करत राहा. सातत्याने त्या गोष्टीमध्ये जर तू प्रयत्न करत राहशील, सातत्याने त्या गोष्टीमध्ये गुंतवणूक करत राहशील, तेव्हाच त्या गोष्टीमधून निसकटून तू यशस्वी ठरशील, तेव्हाच त्या गोष्टीमधून तू यशस्वी ठरून पुढे येशील. नुकतंच भेटणार नाही, पण आयतं सुद्धा भेटणार नाही. आणि असंच प्रयत्न करत राहिलास तरच भाग्यवंत ठरशील, तरच या आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा मार्ग निघेल आणि स्वामी तुझ्या सोबत आहेत. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. तुझ्या त्या सर्व संकटांना सांगून ठेव की माझी संकट मोठी नाही, त्यांच्याहून मोठा माझा परमेश्वर आहे, कारण की स्वतः त्या संकटांना माझ्या परमेश्वराने बनवलेली आहे. त्या सर्व संकट दूर होण्यासाठी फक्त एकच गोष्ट कर, रोज स्वामींचे नाव घे, रोज मुखी 3-4 वेळा स्वामींचे नाव घे, स्वामींचे स्मरण कर, स्वामींचे जप कर. प्रत्येक संकटांना तुला पर्याय मिळून जाईल. आता आयुष्य म्हणजे काय? या आयुष्यामध्ये बरीच लोक कंटाळून जातात आयुष्याला, कारण की त्यांना त्रासच तेवढा झालेला असतो. पण त्रास काय येतो आयुष्यामध्ये? ते त्रास जाण्यासाठी त्रास येतो आयुष्यामध्ये. कोणतीही गोष्ट येते ती जातेच, माणूस येतो तो जातो, संकट येतात ती जातात. प्रत्येक गोष्ट जी येते ती जाते, फक्त त्यासाठी आपल्याला आपल्या वेळेला वेळ द्यायला लागेल. त्या गोष्टींसाठी आपल्याला संयम ठेवावी लागेल, आपल्याला त्या गोष्टीसाठी सातत्याने आपल्याला त्या गोष्टीसाठी विचार करावा लागेल. आता अत्यंत महत्त्वाचं म्हणजे माणूस चुकतो,
माणूस चुकतो आणि ती गोष्ट फक्त लक्षात ठेवतो की मी चुकलोय, पण ती गोष्ट कधीच लक्षात नाही ठेवत की मी चुकलोय पण पुढच्या वेळी मी चुकणार नाही म्हणून काय करावं. या गोष्टी कधी लक्षात ठेवत नाही. त्या गोष्टीतून जर माणूस बाहेर निघाला तर त्या गोष्टीचा विचार सुद्धा करत नाही की मी का चुकलेलो, मी का असा झालो, माझ्यासोबत का असा झाला. आणि पुढच्या वेळी परत जेव्हा तो संकटात अडकतो तेव्हा फक्त परमेश्वराचं नाव घेतो मुखी की माझ्या आयुष्यात असं का चाललंय, माझ्या आयुष्यात मी परत वारंवार त्या गोष्टीमध्ये का फसतोय. तू का फसतोयस त्या गोष्टीचा पर्याय शोधून काढ. एकदा फसलास ना त्या गोष्टीमध्ये, त्या गोष्टीत का फसलास ती गोष्ट शोधून काढ आणि आयुष्यामध्ये परत ती चुकी करणार नाहीस अशी गोष्ट लक्षात ठेव. तेव्हाच तू आयुष्यामध्ये पुढे जाशील. त्याशिवाय या माणसाच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचे तुला यश मिळणार नाही. या माणसाचे आयुष्य कठीण आहे, पण त्या कठीण आयुष्यामध्ये तोच माणूस पुढे जातो. त्याच्या अंगात चिकाटी असते, ज्याच्या अंगात जिद्द असतं, ज्याच्या अंगात संयम असते आणि ज्याच्या अंगात भक्ती असते. नक्कीच कायम एकच गोष्ट लक्षात ठेवा, परमेश्वर सोबत आहेत. आपल्याला फक्त प्रयत्न करायचा आहे. सर्व काही परमेश्वराने रचवलेलं आहे आणि त्या रचवलेल्या दुनियामध्ये आपल्याला पुढे जायचं आहे. आणि स्वामींचा हात आणि स्वामींचा पाठीलाग तुझ्या सोबत राहील. फक्त स्वामींचे नाव घे मुखी. प्रत्येक गोष्टीला तुला संकटावरती संकट येतील, फक्त प्रत्येक गोष्टीमध्ये तुझ्यासोबत स्वामी सुद्धा राहतील. आणि जेव्हा ती संकट निघून जातील तेव्हा तुझी चांगली वेळ येईल. आणि जर तुझ्या आयुष्यामध्ये जास्त वेळ लागतोय, तुला सुख मिळण्यासाठी जास्त वेळ लागतोय, तर एवढे लक्षात ठेव की तुझ्या आयुष्यामध्ये ते आलेले सुख लवकर जाणार नाहीत. तुझ्या आयुष्यामध्ये आलेली वेळ ही जाणारच नाही, हे कायम लक्षात ठेव. कारण की ज्या गोष्टीसाठी जास्त वेळ लागतो ती गोष्ट तेवढ्या वेळ टिकून राहते आणि जी गोष्ट लवकरात लवकर मिळते ती गोष्ट लवकरात लवकर निसटून तुझा जाते. ती गोष्ट लवकरात लवकर आपल्या हातातून निघून सुद्धा जाते. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आणि आजच्या या आपल्या आर.के. मराठी युट्यूब चॅनलवरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आर.के. मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव. कारण की आजची ही व्हिडिओ तुझ्यासाठी फारच महत्त्वाची आहे. पण येणारे बरेच व्हिडिओ, येणारे 2-3 व्हिडिओज हे तुझे आयुष्य बदलण्याची ताकद ठेवते. म्हणून सातत्याने सबस्क्राईब करून ठेव आणि येणारे व्हिडिओज पाहत राहा. आणि यापुढील तुझ्यासाठी अजून महत्त्वाचे आहे ते अत्यंत महत्त्वाचे विचार दुर्लक्ष करू नकोस. पण स्वामी संदेशापूर्वी फक्त माणुसकी जपा. माणुसकी ही सध्याच्या वेळेतील अत्यंत महत्त्वाची गरज आहे. त्या गोष्टी तुम्हाला सर्व काही समजत असतील, पण आता स्वामींचे विचार, स्वामींची शक्ती, स्वामींचे अनुभव हे बऱ्याच लोकांना आलेले आहेत. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. कारण की स्वामी अनुभवामध्ये जी ताकद आहे, स्वामींच्या भक्तीमध्ये जी ताकद आहे, स्वामींच्या शक्तीमध्ये जी ताकद आहे ती ताकद कोणामध्येच नाही. कारण की ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ, या पूर्ण ब्रह्मांडाचा नायक आपला स्वामी आहे, आपला परमेश्वर आहे. ज्याने पूर्ण ब्रह्मांड रचवलेला आहे तो आपल्या आयुष्यामध्ये सर्व काही करू शकतो. नक्कीच फक्त स्वामींसमोर फक्त एवढेच बोला की माझ्या आयुष्यामध्ये सर्व काही चांगले होऊ जाऊ दे. मनापासून श्री स्वामी समर्थ बोला. तुमच्या मनाला बघा किती चांगले वाटते. ब्रह्मांड नायकाच्या हातामध्ये सर्व काही आहे. आयुष्यामध्ये जी गोष्ट नसेल, तुम्हाला फक्त एक उपाय सांगतो की फक्त स्वामींसमोर रोज सकाळ संध्याकाळ हात जोडा. स्वामींच्या फोटो समोर हात जोडून फक्त एवढीच विनंती त्यांच्या समोर करा की नक्कीच माझे दिवस चांगले जाऊ दे, माझे आयुष्य चांगले जाऊ दे. मी सातत्याने माझ्या आयुष्यामध्ये प्रयत्न करत राहीन पुढे जाण्याचा. मला फक्त मार्ग दाखव, मला या आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा मार्ग दाखव. नक्कीच माझ्या सोबत राहा. फक्त हात जोडून स्वामींना एवढे बोल. येणाऱ्या दिवसामध्ये तुला त्या गोष्टीचा अनुभव येईल, स्वामी शक्तीचा अनुभव येईल, स्वामी अनुभवाचा तुला अनुभव येईल. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. स्वामींनी बऱ्याच लोकांना अनुभव दिलेले आहे. आणि खरं तर सर्वप्रथम गोष्ट या आयुष्यामध्ये खचून जाऊ नये, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. कारण की जेव्हा जेव्हा परमेश्वर आपल्याला साथ देतो तेव्हा तेव्हा आपले नशीब चमकते. पण नशीब पण स्वतःहून लिहायचे असते, आपले कल पण स्वतःहून लिहायचे असतात. परमेश्वराने सर्वप्रथम एका माणसाला हेच सांगितलेले आहे. आपल्या दैवताने माणसाला एकच सांगितलेले आहे, मी तुझे आयुष्य रचवत नाही आहे, मी तुझ्या आयुष्यामध्ये काहीच करणार नाही. तू जे करशील तेच तुला मिळेल. तू जसे वागशील तसेच तुझ्यासोबत वागतील. तू आयुष्यामध्ये चांगलं कर, तुझ्यासोबत चांगलं होईल. तुझे भविष्य तू घडू शकतोस, तुझे भविष्य तू घडू शकतोस, तुझे यश तू प्राप्त करू शकतोस. तुला मी हात दिलेले आहेत, पाय दिलेले आहेत, डोळे दिलेले आहेत, तुला पूर्ण मानवी शरीर दिलेलं आहे. फक्त त्या शरीराचा उपयोग कर, कष्ट कर, मेंदूनी काम कर, अकलेनी काम कर. पण नक्कीच या आयुष्यामध्ये यशाने
यश प्राप्त कर. नक्कीच ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. परमेश्वराने आपल्याला सर्व काही दिलेले आहे. फक्त आपल्याला एवढेच लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला खचून जायचं नाही, कोणत्याही दुःखामध्ये पडून रडायचं नाही आहे. कारण की रडत बसणे ही कोणत्याही गोष्टीचा उपाय नाही. सर्वप्रथम गोष्ट बऱ्याच लोकांचं हेच आहे की आपल्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, फक्त आयुष्यामध्ये तुमच्याच दुःख नाहीत. बरेच असे स्वामी भक्त आहेत ज्यांनी माझ्याशी बोललेले आहेत, जे स्वतः स्वामींसमोर गेलेले आहेत, ज्यांना स्वामींचा अनुभव आलेला आहे. कारण की बऱ्याच स्वामी भक्तांनी आपल्या आयुष्यामध्ये एवढे कष्ट केले जे तुम्ही विचार सुद्धा करू नाही शकत. 15 20 वर्ष त्यांनी स्वामींचे नाव जप केले, आपल्या आयुष्यामध्ये कष्ट करत राहिले, संयमता आपल्या मनामध्ये बाळगली आणि आज ते व्यक्ती खूप उंचावर आहेत. खरं तर या गोष्टी कायम लक्षात ठेवावे मानवाने की नक्कीच आयुष्यामध्ये सगळ्यांचं यश असते, फक्त वेळ लागतो. प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो, प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आणि अजून एक महत्वाचं, कितीही वरती गेला तरी परमेश्वराला विसरू नका. कारण की त्या परमेश्वराने सर्व काही दिलेले आहे. तुमचे कष्ट आणि तुम्ही जी संयमता ठेवली, त्यानंतर परमेश्वराचा हात पाठीशी होता म्हणून तुम्ही पुढे जाणार. आणि खरं तर आपल्या या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट, अत्यंत महत्वाची बाबी म्हणजे माणूस. आपल्या जवळचा माणूस, आपल्या जवळची माणसं आपला घात करता आहेत या कलियुगामध्ये. त्या गोष्टी कायम लक्षात ठेवा. माणूस ओळखायला शिका. आपल्या जवळपास जो माणूस आहे तो आपल्याबद्दल काय विचार करतो, तो आपल्याबद्दल काय विचार करणार आहे, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुमच्यावरती प्रेम करणारा कोण आहे आणि तुमच्या संपत्तीवरती प्रेम करणारा कोण आहे किंवा तुमच्या आवडत्या गोष्टीवरती प्रेम करणारा कोण आहे, असं कोणताही व्यक्ती तुमच्या आयुष्यात नको. फक्त तुमच्या आयुष्यामध्ये एकाच व्यक्तीला आणा, जी व्यक्ती तुमच्यावर प्रेम करेल, तुमची काळजी करेल. आणि असा व्यक्ती नसेल तर एकटं राहायला शिका. कारण की जो माणूस एकटं राहतो तो सर्वात बलाढ्य असतो, जो माणूस एकटं राहतो तो सर्वात स्ट्रॉंग असतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा फक्त एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे आपल्या परमेश्वराची भक्ती, त्यानंतर स्वतःच्या मनावरती विश्वास. जेव्हा जेव्हा स्वतःच्या मनावरती विश्वास ठेवशील तेव्हा तेव्हा भाग्यवंत ठरशील. कायम बऱ्याच गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्या सर्व काही गोष्टी आजच्या या स्वामी संदेशामध्ये तुम्हाला समजून जाणार आहेत. म्हणून चुकून दुर्लक्ष करू नका. जवळपास पूर्ण स्वामी संदेश ऐकून घ्या. कारण की स्वामी संदेशाचे विचार आपले आयुष्य बदलण्याचे काम करतात. स्वामी संदेशाचे विचार आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक अडचणीला मार्ग दाखवण्याचं काम करतात. आणि आत्ताच्या वेळेमध्ये बऱ्याच शिकवणी तुम्ही शिकल्या असाल, बरेच अनुभव तुम्हाला आयुष्यामध्ये आले असेल, तुमचा अनुभव मोठा असेल की हा जग कसा आहे. फक्त ही गोष्ट काय वारंवार लक्षात ठेवा, ज्या गोष्टी तुम्ही सहन करता, ज्या गोष्टी तुम्ही स्वतः पाहता, जर त्या गोष्टी तुम्ही पुन्हा पुन्हा ऐकत असाल तर ती गोष्ट तुमच्या मनात राहते की नक्की ही गोष्ट का घडते. तर वारंवार ज्या गोष्टी तू ऐकत असशील त्या गोष्टी वारंवार ऐकत राहा. त्या गोष्टी तुझ्या स्मरणात उतरतील, त्या गोष्टी तुझ्या अंतरंगात उतरतील आणि त्या गोष्टी तुला भाग्यवंत ठरवतील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. 100% स्वामींची साथ तुझ्या सोबत राहणार आहे. 100% स्वामींचा हात तुझ्या सोबत राहणार आहे. चुकूनही कधीही स्वामींना दुर्लक्ष करू नकोस. चॅनलवरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या RK मराठी YouTube चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव आणि नक्कीच बेल नोटिफिकेशन ऑन वरती करून ठेव. येणारे व्हिडिओ जे तुझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरून जाणार आहेत. तर यापुढील अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, कारण की बऱ्याच गोष्टी आहेत, आपण फक्त स्वामींची भक्ती करून आपल्याला काही मिळणार नाही. त्या भक्तीमध्ये सातत्याने आपल्याला वाढ करावी लागणार की आज मी स्वामींचे नाव घेतले तर उद्या मी स्वामींचे जप करेन. कायम हीच गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की स्वामी हे प्रत्येकांसोबत असतात. फक्त स्वामी हे प्रत्येकाची परीक्षा घेत असतात आणि त्या परीक्षेमध्ये आपल्याला उत्तीर्ण व्हायचं आहे. आणि त्या परीक्षेमध्ये आपल्याला फक्त या 5-6 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, ज्या 5-6 गोष्टी मी तुम्हाला पुढे सुद्धा सांगणार आहे. त्या 5-6 गोष्टी म्हणजे संयम, त्यानंतर जिद्द, त्यानंतर चिकाटी, त्यानंतर माणुसकी आणि त्यानंतर तुमच्या मनामध्ये येते म्हणजे विश्वास. जेवढा विश्वास स्वतःवरती ठेवतोस तेवढा विश्वास स्वामींवरती ठेव, किंवा जेवढा विश्वास स्वामींवरती ठेवतोस तेवढा विश्वास स्वतःवरती ठेव. भाग्यवंत ठरण्याचा एकमेव मार्ग आज तुला मी सांगितलेला आहे. जेवढा विश्वास तुला स्वामींवरती आहे तेवढा विश्वास जर स्वतःच्या मनावरती ठेवलास तर भाग्यवंत ठरशील. जेवढा विश्वास स्वतःवरती आहे तेवढा विश्वास जर स्वामींवरती ठेवलास तर नशीबवान ठरशील. आता नशीब चमकवायचं असेल तर काय करावं लागतं? नशीब चमकवण्यासाठी काहीच लागत नाही. जर आपली प्रत्येक वेळी एकच गोष्ट असेल की माझ्या आयुष्यात होत नाही, माझ्या आयुष्यात होत नाही, माझ्या आयुष्यात होत नाही, माझ्या आयुष्यात दुःख आहेत, माझ्या आयुष्यात दुःख आहेत, माझ्या आयुष्यात दुःख आहेत, काहीच होणार नाही.
त्या गोष्टी का आहेत तुमच्या आयुष्यात ती गोष्ट लक्षात ठेवा. त्या गोष्टी कशा आल्या, त्या गोष्टी का आल्या, त्या गोष्टींचा मार्ग काय आहे, त्या मार्गावरती चाला, त्या गोष्टी निघून जातील. प्रत्येक गोष्टीमध्ये अडचण असते, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख असतात. श्रीमंत असू दे, गरीब असू दे, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी दुःख असतात. पण आपल्याला थोडा वेळ शांतपणे त्या गोष्टीवरती विचार करावा लागतो. तुम्ही विचार करण्याची शक्ती वाढवलात, तुम्ही एक माणूस आहात, तर एक विचार करण्याची फक्त शक्ती वाढवा, नक्कीच तुम्हाला त्या सर्व गोष्टींचा मार्ग मिळेल. थोडा वेळ स्वतःसाठी काढा. मोजून 5 ते 10 मिनिटे रात्री झोपताना किंवा सकाळी उठल्यावरती विचार करा की मी नक्की चुकलो कुठे, किंवा माझ्यासोबत का असं घडलं, मला अजून काय करायला हवं. आणि जरी तरी त्या प्रश्नाचं उत्तर मिळत नसेल तर स्वामींसमोर हे फक्त निवेदन ठेवा की स्वामी, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. स्वतः स्वामी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये अनुभव आणून देतील. बऱ्याच लोकांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी अनुभव दिलेला आहे. तुम्ही सुद्धा आशेने स्वामींसमोर सांगा की मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही, स्वामी मला माझा मार्ग दाखवा, स्वामी मला माझी इच्छा पूर्ण करून द्या, नक्की मी चुकतोय कुठं मला ते तरी सांगा. पण तुम्ही स्वतःहून विचार केलात त्या गोष्टीचा, तुम्ही स्वतःला वेळ दिलात आणि त्या गोष्टीचा विचार केला, तर नक्कीच तुम्हाला त्या गोष्टी समजतील, तर नक्कीच तुम्हाला त्या गोष्टी अडखळतील की मी इथे चुकलो, आणि त्या गोष्टी आठवतील की मला असं करायचं आहे. त्या गोष्टींचा विचार केला तेव्हाच तुम्ही आयुष्यामध्ये पुढे जाल, तेव्हाच तुम्ही या जीवनामध्ये पुढे जाल. आणि आता महत्वाचं म्हणजे बऱ्याच जण आहेत, बरेच जण अशी म्हणतात की स्वामींची भक्ती केली, स्वामींना बऱ्याच वेळापासून नाव पुकारले, स्वामींनी कधी साथ नाही दिली. ही गोष्ट कायम चुकीची आहे. स्वामी तुमच्या सोबत आहेत, तुम्हाला दिसत नाहीत. स्वामींना बघायचे असेल तर नक्कीच तुमच्या अंतरंगात एकदा डोळे बंद करून झाकून बघा. एकदा डोळे बंद करा आणि हा स्वामी संदेश चालू असू द्या. डोळे बंद करा आणि हे फक्त ऐका. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 बाळा, भिवू नकोस, तुझ्या सोबत आहे, तुझ्या मनात आहे, तुझ्या अंतरंगात आहे, प्रत्येक वेळी तुझ्या सोबत राहीन. खचून जाऊ नकोस, दुःखी राहू नकोस, मार्ग शोधत राहा. प्रत्येक मार्ग तुला दाखवीन, प्रत्येक गोष्टीमध्ये तुझ्या सोबत उभा राहीन. श्री स्वामी समर्थ. डोळे खोला भक्तांनो. आता तुम्ही ही गोष्ट ऐकलीत. आता फक्त मला कमेंट बॉक्स मध्ये हे सांगा, तुम्हाला स्वामी दिसले का? तुम्हाला किती चांगले वाटले हे सर्व काही ऐकून? नक्कीच तुम्हाला या गोष्टी ऐकून चांगलं वाटलं असेल, अंगावरती काटा सुद्धा आला असेल, किंवा नक्कीच तुमच्या डोळ्यासमोर स्वामींचे चित्र आले असेल. तर फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी तुमच्या सोबत आहेत. स्वामी तुमच्या सोबत कायम उभे राहतील. स्वामी तुझ्या सोबत कायम आहेत, तुझ्या मनात आहेत, तुझ्या अंतरंगात आहेत. तुला फक्त ती गोष्ट समजत नाही. त्या गोष्टीतला येणाऱ्या वेळेतच समजेल जेव्हा तुला स्वामी अनुभव देतील. ज्या लोकांना स्वामींचा अनुभव आलेला आहे त्या लोकांनी कधीच स्वामींची भक्ती सोडली नाही. आणि ज्या लोकांना अनुभव नाही आला त्यांना प्रश्न येतात, पण नक्कीच तुम्हाला सुद्धा येणाऱ्या काही वेळेत अनुभव येईल. नक्कीच तुम्हाला येणाऱ्या काही वेळेत त्या गोष्टीचा मार्ग दिसून येईल की ज्या गोष्टीमुळे तू खचून जातोयस. आता प्रत्येकाचे आयुष्य हे सोपं नसते. जो श्रीमंत असतो त्यांनी किंवा त्याच्या पूर्वजांनी कुठे ना कुठेतरी मेहनत केलेली असते. त्यांनी किंवा त्याच्या आई वडिलांनी आजोबांनी कुठे ना कुठेतरी मेहनत केलेली असते. पण जो गरीब आहे त्याला फक्त एक चान्स असतो की त्याच्या आई बाबांनी जे केलेलं आहे ते मी आता करीन, मी माझे पुढचे भविष्य सुधारीन, मी माझ्या पुढच्या पिढीचे भविष्य सुधारीन, मी सर्व काही उभे करू शकतो. हा चान्स परमेश्वर फक्त गरीब लोकांना देतो. फक्त स्वतःच्या डोळ्याने पाहिलेली एक परिस्थिती, वरती गेलेला माणूस खालती झटक्यात पडताना मी पाहिलेला आहे, आणि खालचा माणूस चटक्यात वरती जाताना मी पाहिलेला आहे. तो म्हणजे अहंकारामुळे. ज्याच्याकडे अहंकार आला तो माणूस नष्ट झाला, तो माणूस बर्बाद झाला.
ज्याच्याकडे अहंकार आला तो माणूस नष्ट झाला, तो माणूस बर्बाद झाला. ही कायम गोष्ट लक्षात ठेवा. तुमची आजची वाईट वेळ आहे, त्या वाईट वेळेला कधी विसरू नका. ती वाईट वेळ जेव्हा तुमचा चांगला वेळ आणून देईल तेव्हा त्या चांगल्या वेळाची कदर करा, पण त्या वाईट वेळेला विसरून जाऊ नका. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आणि ह्यापुढे तुझ्यासाठी आणखीन भाग्यवंत ठरण्याचा मार्ग दाखवणार आहे, म्हणून दुर्लक्ष करू नकोस. तर आपण आपल्या मुद्द्याकडे वळूया. आपला मुद्दा म्हणजे स्वामी हे आपली साथ कशी देतील, स्वामी आपल्या सोबत कसे राहतील, स्वामींना आपण प्रसन्न कसे करायचे. तर फक्त तुम्ही माणुसकी जपा, स्वामी आपल्यावर प्रसन्न होतील. कारण की माणसांमध्येच आपला परमेश्वर लपलेला आहे, माणसांमध्येच आपला परमेश्वर आहे. फक्त त्या परमेश्वराला जो ओळखतो तो या आयुष्यामध्ये सुखी राहतो. अशक्य ही शक्य करतील स्वामी. कितीही अंधारात खचून गेलेला माणूस, कितीही दुःखात खचून गेलेला माणूस, त्या दुःखातून त्या संकटातून बाहेर काढण्याचा काम आपला परमेश्वर करतो. बोला श्री स्वामी समर्थ. आपल्या या आयुष्यामध्ये फक्त एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा. आपण जे करतो, जे आपण नाही करत, जे आपले कर्म आहेत, जे आपले काम आहेत, त्याची परतफेड आपल्याला इथे करायची आहे आणि वरती जाऊन सुद्धा करायची आहे. म्हणून जे छोटेसे आयुष्य आहे, या छोट्याशा आयुष्यामध्ये दुसऱ्या लोकांना सुखी ठेवण्याचे काम करा. तुम्ही आयुष्यभर सुखी राहाल. दुसऱ्यांच्या आनंदामध्ये आनंद शोधून काढा आणि मग तुमचा परमेश्वर हात धरेल आणि तुमचा हात धरून एवढ्या पुढे आणेल की तुम्ही जे बघितले वाईट दिवस बघितलेले आहे ते वाईट दिवस तुम्हाला पुन्हा बघण्याची गरज सुद्धा पडणार नाही. माणुसकी ही सर्वात मोठी गोष्ट आहे. कर्म हा सर्वात मोठा हत्यार आहे. त्यानंतर तुमची भक्ती ही सर्वात मोठी गोष्ट आहे. तुमच्या भक्तीमध्ये जर कोणत्याही प्रकारची कमी पडून देऊ नका. आपल्या परमेश्वरावरती जेवढं विश्वास करतात तेवढं विश्वास ठेवा. कारण की परमेश्वर जेव्हा आपल्याला साथ देतो तेव्हा आपल्याला आपल्या आयुष्यातले सर्व सुख मिळते. आणि नक्कीच वेळेवेळेचा खेळ आहे. वेळेवरती वेळेची किंमत केली तर कधी आपल्याला ती वेळ बघायला मिळणार नाही ज्या वेळेची आपण इच्छा करतो, ज्या वेळेची आपण अपेक्षा ठेवतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, एक गोष्ट कायम लक्षात ठेव. महत्त्वाचा मुद्दा आणि महत्त्वाचा टप्पा तर तुला सांगितला, पण त्या महत्त्वाच्या मुद्द्यामध्ये एक सर्वात कडू सत्य हेच लपलेलं आहे की माणूस हा कुठे ना कुठेतरी आपल्या आयुष्यामध्ये व्यस्त झालेला आहे. माणूस हा कुठे ना कुठेतरी आपल्या आयुष्यामध्ये व्यस्त झालेला आहे आणि माणुसकीसारखा धर्म हा हळूहळू नष्ट होत चाललेला आहे. माणुसकीसारखा धर्म हा हळूहळू नष्ट होत चाललेला आहे. या योगालाच म्हणतात ना, कलियुग चालू झालेला आहे, कलियुग चालू झालेला आहे. तर नक्की स्वतःच्या कर्मांवरती विश्वास ठेवा, स्वामींवरती विश्वास ठेवा. येणारा दिवस आणि येणारी वेळ ही तुमचीच असेल. फक्त एक गोष्ट सातत्याने लक्षात ठेव, फक्त एक गोष्ट सातत्याने लक्षात ठेव. या जीवनामध्ये नक्कीच डोळे बंद केले म्हणून संकट जात नाहीत. डोळे बंद केले म्हणून संकट जात नाहीत. समस्यांकडे दुर्लक्ष केल्याने त्या संपत नाहीत. आपण त्यांना टाळतो, पण त्या आपल्या समोरच उभ्या राहतात. संकटे आल्याशिवाय डोळे उघडत नाहीत. अनेकदा अडचणी आपल्याला जागं करतात, आपली चूक दाखवतात आणि बदलण्याची प्रेरणा देतात. राग आल्यावरती थोडं थांबलं, क्षणिक रागामुळे थोडं नुकसान होऊ शकतं. जर आपण थोडं संयम ठेवला, विचार केला तर अनेक वाद टळू शकतात. चूक झाल्यावर थोडं नमलं, अहंकार सोडून चूक मान्य केली, माफी मागितली तर नाते संबंध टिकतात आणि मनही शांत राहते. भूतकाळ बदलता येत नाही, पण वर्तमानातील मेहनत आपले भविष्य बदलता येतं. वर्तमानातल्या मेहनतीने आपले भविष्य बदलता येतं. काल गेलेला असतो, त्याबद्दल पश्चाताप करून उपयोग नाही. पण आजचा प्रयत्न उद्याचा मार्ग उजळू शकतो. जीवनात संकटे ही खूप आहेत. त्यांना टाळून, दुर्लक्ष करून किंवा भीतीपोटी डोळे बंद करून आपण काहीही साध्य करू शकत नाही. उलट संकटेच आपल्याला धडे देतात आणि पश्चाताप बनवतात आणि आपल्याला पश्चाताप करायला लावतात आणि योग्य दिशेने चालायला शिकवतात. ते म्हणजे आपल्याला संकटे, जर त्या संकटांना योग्य वेळेवरती आपण समजून घेतले, राग, अहंकार, हट्ट हे अनेक समस्या
समस्या निर्माण करतात, पण संयमता, नम्रता आणि नक्कीच आत्मपरीक्षण हे त्याचे उपाय आहेत. भूतकाळातील चुका आपल्याला शिकवण देण्यासाठी असतात, शिकवण्यासाठी असतात आणि शिक्षा देण्यासाठी नसतात. त्या बदलात येत नाहीत, त्या बदलता येत नाहीत, पण त्यातून शिकून वर्तमानात योग्य कृती केल्यास उज्ज्वल भविष्य घडवता येते. म्हणूनच आयुष्यात धैर्याने संकटांना सामोरे जाणे, रागावर नियंत्रण ठेवणे आणि चूक मान्य करून सुधारणा करणे यातच खरे आयुष्य लपलेले आहे, यातच खरे यश आणि समाधान दडलेले आहे. आणि याच गोष्टीच्या मुद्द्यावरून आपले एक स्वतः स्वामीच्या भक्ताचा अनुभव तुला सांगतो. आपल्या स्वामी भक्ताचा अनुभव तुला सांगतो. राहुल नावाचा एक स्वामी भक्त होता, जो बऱ्याच वेळापासून स्वामींची भक्ती करत होता, लहानपणापासून स्वामींची भक्ती करत होता, पण तो आता तरुण वयात आला होता. तो हुशार होता, पण खूप चिडखोर आणि हट्टी होता. कॉलेजमध्ये एकदा त्याच्या मित्राने त्याला एका प्रोजेक्टबद्दल सूचना दिली. राहुलला ते आवडलं नाही. रागाच्या भरात त्याने मित्राशी वाद घातला आणि मैत्री तुटली. काही दिवसांनी प्रोजेक्ट सादर करण्याची वेळ आली. राहुलने मित्राची सूचना नाकारली होती, त्यामुळे त्याला त्या प्रोजेक्टमध्ये मोठी चूक राहिली. शिक्षकाने त्याला कमी गुण दिले. त्या दिवशी त्याला जाणवलं रागात घेतलेला निर्णय चुकीचा ठरला. तो खूप खिन्न झाला. यावेळेस त्याने डोळे बंद करून परिस्थिती टाळली. त्याने मित्राकडे जाऊन नम्रपणे माफी मागितली. मित्राने मोठ्या मनाने त्याला माफ केलं. पुढील वेळी दोघांनी मिळून काम केलं आणि उत्कृष्ट यश मिळवले. राहुलला एक गोष्ट समजली, संकट टाळून नाहीशी होत नाहीत, त्यांना सामोरे गेल्यावरच मार्ग सापडतो. रागावर नियंत्रण ठेवलं आणि चूक मान्य केली तर नातीही टिकतात आणि यशही मिळतं. भूतकाळातील चुकीने त्याला धडा दिला, पण आजच्या मेहनतीने त्याने आपले भविष्य उजळवले. म्हणून सातत्याने एक गोष्ट सांगत राहतो, संकटांना सामोरे जा, रागांवर संयम ठेवा, चूक मान्य करा आणि आज मेहनत करा, भविष्य आपोआप उजळेल. या जीवनामध्ये काही गोष्टी तुला शिकवतात तर काही गोष्टी तुला ठरवतात, काही गोष्टी घडवतात तर काही गोष्टी बिघडवतात. तुझ्या हातात आहे तुला काय करायचं आहे, तुला काय करायचं आहे हे तुझ्या हातात आहे. आज स्वतः स्वामींचे विचार कुठे ना कुठेतरी तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा फरक घडवून आणतील. रोज स्वामींचे विचार ऐकतोस, रोज स्वामींचे संदेश ऐकतोस, पण आजचे हे स्वामींचे विचार जवळपास तुझ्या आयुष्यातील दुःखांना, संकटांना तरी दूर करतील, तुझ्या मनातील शंकांना तरी दूर करतील. म्हणून एकदा शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. या सर्व विचारांमध्ये तुला तुझ्या आयुष्यातले यश प्राप्त होईल. तुला तुझ्या आयुष्यामधले प्रत्येक गोष्टी समजून जातील, कारण की आपण ज्या गोष्टी अनुभवतो, मी ज्या गोष्टी सांगत आहे, काही लोकांनी त्या गोष्टी अनुभवल्या असतील आणि त्याच अनुभवलेल्या गोष्टी त्यावेळेस आठवतात आणि त्याच गोष्टी आपल्या मनात राहतात, त्याच गोष्टी आपल्या स्मरणात राहतात. म्हणून चुकून दुर्लक्ष करू नका. वारंवार त्या गोष्टी ऐकत राहा, नक्कीच भाग्यवंत ठराल. वारंवार सांगणारी एकच गोष्ट आहे, तुमचे कर्म, तुमचे विचार, तुमचे कृत्य. तुमचे कर्म, तुमचे विचार, तुमचे कृत्य हे महत्वाचे आहे. त्यानंतर महत्वाचा विषय येतो तो म्हणजे संयमता. तुमच्यामध्ये संयमता केवढी आहे? आज तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहे, उद्या तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, परवा तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, चौथ्या दिवशी सुद्धा दुःख आहेत, पण पाचव्या दिवशी तुमच्या आयुष्यामध्ये सुख असेल. पण त्या एका दिवसाच्या सुखासाठी 4 दिवसाचे प्रतीक्षा तुमच्यात पाहण्याची ताकद असायला हवी, तेवढी जिद्द असायला हवी. म्हणून स्वामींनी सांगितलेले आहे, जिद्दी माणूस या आयुष्यामध्ये टिकतो, चिकट माणूस या आयुष्यामध्ये टिकतो. जो माणूस चिकट असतो की मला यश प्राप्त करायचं आहे, जो माणूस चिकट असतो की मी हारणार नाही, तोच व्यक्ती पुढे जातो. आज तुम्ही मेहनत करत आहे, आज तुमच्या पुढे पाठी कोणी असेल नसेल, पण तुम्ही स्वतःच्या पायावरती उभे आहात, हे सर्व मोठी गोष्ट आहे. आणि आज तुम्ही जे काही घडवलेलं आहे किंवा जे काही तुमच्या आयुष्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे, ते सुद्धा परमेश्वरामुळे मिळालेलं आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा, कारण की ज्या वेळेस आपला कोणी विचार सुद्धा करत नाही, त्यावेळेस फक्त परमेश्वर आपल्याला मदत करत असतो. ती गोष्ट फक्त आपल्याला जाणवत नाही. आता स्वामींनी सांगितलेली एकच गोष्ट आहे, कधीही आयुष्यामध्ये कितीही दुःख येऊ दे, आयुष्यामध्ये दुःख हे येणारच.
आयुष्यामध्ये वारंवार आपल्याला असा लोभ होईल की माझी इच्छा कधी पूर्ण होणार आहे, माझी ही गोष्ट कधी पूर्ण होईल, परमेश्वर मला कधी मदत करेल. फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुम्ही परमेश्वरासमोर विनंती ठेवा, परमेश्वरासमोर इच्छा ठेवा. फक्त त्या इच्छेसाठी तुम्ही सुद्धा प्रयत्न करा. नुसतं स्वामींसमोर इच्छा ठेवून, नुसतं स्वामींसमोर विनंती ठेवून काहीच होणार नाही. तुम्हाला सुद्धा त्या गोष्टीसाठी प्रयत्न करावा लागेल. आज एखादी गोष्ट आहे, तुम्हाला ही इच्छा पूर्ण करून घ्यायची आहे, तर तुम्ही सुद्धा विचार करा की ही इच्छा पूर्ण करण्यासाठी मला कोणते प्रयत्न करावे लागतील, कोणत्या गोष्टी मला पार पाडावे लागतील, ज्या वेळेस स्वामी सुद्धा मला साथ देतील. स्वामी सुद्धा तुला साथ देतील. फक्त जी इच्छा तुला पूर्ण करायची आहे, त्या इच्छेसाठी स्वतः सुद्धा प्रयत्न कर. मग बघ ती लवकरात लवकर इच्छा सुद्धा पूर्ण होऊन जाईल. स्वामींचे हेच विचार लोकांना भाग्यवंत ठरवतात. पण अत्यंत महत्वाचे विचार येणाऱ्या व्हिडिओज मध्ये सुद्धा तुला ऐकायला मिळणार आहे. म्हणून चुकूनही येणारे व्हिडिओ जे दुर्लक्ष करू नकोस. आपल्या या RK मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव, बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करून ठेव. येणारे व्हिडिओ जे अत्याधिक महत्वाचे ठरून जाणार आहेत. आणि आता यापुढील विचार, यापुढील अनुभव हे तुला आयुष्यामधल्या प्रत्येक गोष्टी शिकवून जाणार आहेत. चुकून हे दुर्लक्ष करू नकोस. म्हणजे स्वामी, पण दुःखात गेल्यानंतर जर तुम्ही स्वामींना आवाज देत असाल की मला या गोष्टीतनं बाहेर काढा, तेव्हा सुद्धा काढतील. पण ही गोष्ट लक्षात ठेव कायम की तू त्या दुःखामध्ये गेलास कसा, त्यासाठी तुझी चूक काय होती आणि त्या चुकीचा चूक केलेली आहेस, त्या चुकीचा कधीही माफी माग. आणि सर्वप्रथम गोष्ट म्हणजे सध्याची वेळ खूपच विकट झालेली आहे. या वेळेमध्ये आपण आपला विचार करावं की दुसऱ्यांचा विचार करावं हा प्रश्न पडतो. आणि जो माणूस कष्ट करतो त्या माणसाला सुद्धा माहित असते. आणि जर या वेळेमध्ये तू कुठे ना कुठेतरी चुकत असतील तर नक्कीच स्वामींचं राव नोजमुखी घे. कारण की आज तू कोणत्या तरी संकटात आहेस. त्या संकटात पडण्याचं कारण सुद्धा तुझ्या हातात असेल की मी या गोष्टी केलेल्या म्हणून मी त्या संकटात फसलो, म्हणून मी त्या संकटात अडकलो आणि आज माझे आयुष्य असे चाललेले आहे. आयुष्य कसेही चालो त्याचे चांगले मिळतेच, पण त्यासाठी तुम्हाला आतापासून काही ना काहीतरी चांगलं करावं लागेल. तेव्हा जाऊन तुझ्या सोबत सुद्धा काहीतरी चांगलं होईल. स्वामींचे शब्द, स्वामींचे विचार हे आपले आयुष्य बदलून टाकतात. स्वामींचे साथ आपले आयुष्य बदलून टाकते व स्वामींचा हात आपल्या पाठीशी राहतो. तेव्हा आपल्या सोबत स्वामींचा आशीर्वाद राहतो. कधीही ही गोष्ट चुकून करू नकोस. आपल्या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाची बाब जे की मी आता तुला सांगत आहे, एका स्त्रीचं अपमान कधीच करू नकोस किंवा एका स्त्रीवरती अत्याचार कधीच करू नकोस किंवा एका स्त्रीने एका पुरुषावरती कधीही कोणत्या प्रकारचे दोष नाही द्यावे. कारण की माणूस हा स्वतःसाठी नाही तर आपल्या जवळच्या लोकांसाठी सुद्धा करत असतो. तर काही लोक हे स्वतःसाठी सुद्धा करत असतात. पण या आयुष्यामध्ये ही गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपण समोरच्यांची इज्जत करू तेव्हा लोक आपली इज्जत करतील. म्हणजे आपले आयुष्य पूर्णतः आपल्या हातात आहे. आपण जे काही ठरवतो, आपण जे काही करतो ते सर्व काही आपल्याच हातात आहे. फक्त आपल्या वागणुकीवरती सर्व ठरलेलं असतं. आणि सर्व काही आपण म्हणतो परमेश्वर करतो, पण परमेश्वर तुम्हाला संधी देतो तुमचे आयुष्य घडवण्याची. त्या संधीचं सोनं करण्याचं काम तुमचं आहे. त्या सोनं करण्याच्या कामामध्ये कधीही चुकू नका. आयुष्यामध्ये आपल्या वागणुकीवरती नीट राहा. आपल्या आयुष्यामध्ये कर्मांमुळे नीट राहा, विचारांमुळे नीट राहा, कृत्यांमुळे नीट राहा. आयुष्य बघा किती सुंदर, सुखीत आणि सुरळीत चालेल. आपल्या आयुष्यामध्ये कोणत्याही प्रकारचे कष्ट आपल्याला नंतर करावे लागणार नाहीत. कारण की आपण जे काही करतो त्याचे नंतर आपल्याला फेडावे लागते. ही गोष्ट सुद्धा तुम्हाला माहिती आहे. आणि आताच्या या वेळेत कोणतीही कठीण वेळ येऊ द्या, तुमच्याकडे कोणत्याही प्रकारची कठीण वेळ आली तरी चुकीच्या मार्गाचा कधीच हात धरावा नाही. वाटल्यास तुम्ही छोटं मोठं काम केला तरी चालेल, पण चुकीच्या मार्गाचा हात धरावा नाही. तुम्ही जे काही करता त्या कामामध्ये सातत्याने तुम्ही काही ना काहीतरी वाढ करत राहा, काही ना काहीतरी प्रयत्न करत राहा. आयुष्यामध्ये यशस्वी होण्याचा एकमेव मार्ग. ज्या गोष्टी तुमच्याकडून कमी पडत आहेत त्या गोष्टीमध्ये भर टाकण्याचा प्रयत्न करा. ज्या गोष्टीमध्ये तुम्ही चुकताय त्या गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न करा. स्वतःला वेळ द्या, विचार करा की मी कुठे चुकतोय, मला काय करायला पाहिजे.
कधी ना कधीतरी स्वतःसाठी वेळ काढ आणि एकदा शांत बसून विचार कर की माझ्या आयुष्यामध्ये मी कुठे चुकतोय. ती चुकी तुला सापडेल आणि त्या चुकीतून तू तुझ्या आयुष्यामध्ये जगण्याचा मार्ग शोधून काढशील. आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला माहिती असतात पण त्या गोष्टी आपल्याला समजत नाहीत. तर त्या सर्व काही गोष्टी तुला या व्हिडिओमध्ये समजून जाणार आहेत. म्हणून आपल्या या RK मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेव आणि नेहमी आपल्या चॅनलवरती व्हिडिओज येत राहत असतात. तर नक्कीच आपल्या चॅनलवरचे व्हिडिओज कधीही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस, कारण की ह्या गोष्टी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये घडवून आणतात. आणि प्रत्येक क्षण, प्रत्येक विचार, प्रत्येक संदेश, प्रत्येक शब्द कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीची आपल्याला आठवण देऊन जाते. स्वामींच्या विचारांकडे तर वळलो आहे, पण इथून जे स्वामींचे विचार ऐकणार आहेस ते विचार दुर्लक्ष करण्याचा विचार सुद्धा मनात आणू नकोस, कारण की वेळेचा खेळ आहे. वेळेवरती वेळेची किंमत नाही केली तर वेळ निघून गेल्यानंतर त्या गोष्टीचा पश्चाताप करून सुद्धा काही फायदा होत नाही, कारण की स्वतः स्वामींच्या विचारांमध्ये नमूद केलेला आहे, स्वतः स्वामींनी लोकांपर्यंत पोहोचवलेला आहे. तर वेळेवरती त्या गोष्टीची किंमत तुम्हाला समजली ना तर नक्कीच त्या गोष्टीचा पस्तावा कधी होत नाही. आणि आजची ही वेळ फक्त थोडासा वेळ स्वामींसाठी काढ, कारण की हीच वेळ आणि हेच क्षण तुला नक्कीच भाग्यवंत ठरवणार, कारण की स्वामींचे विचार आहेतच तेवढे अनमोल, कारण की स्वामींचे विचार आहेतच तेवढे अनमोल. बऱ्याच गोष्टी शिकवून जातील, बऱ्याच गोष्टीचा अनुभव देऊन जातील. नक्कीच या गोष्टी तुला भाग्यवंत ठरवतील, नक्कीच या गोष्टी तुला भाग्यवंत ठरवतील. कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही. कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही. आज वाईट कर्म करून, आज वाईट काम करून बरीच लोक आपल्या आयुष्यामध्ये आनंदी आहेत. या गोष्टीचा उदाहरण आपण प्रत्यक्ष आपल्या डोळ्यासमोर बऱ्याच वेळा पाहतो. आपण या गोष्टीचा उदाहरण प्रत्यक्ष आपण आपल्या डोळ्यासमोर बऱ्याच वेळा पाहतो. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, त्या लोकांच्या आयुष्यामध्ये आनंद तर येतो, पण बऱ्याच लोकांच्या आयुष्यामध्ये तुम्ही स्वतःच्या डोळ्यासमोर पाहिलेला असेल की त्या लोकांचा आनंद हा फार थोड्या काळासाठी असतो, कारण की स्वतः स्वामींनी सांगितलेला आहे, जो माझी भक्ती करतो निर्मळपणाने, निस्वार्थीपणाने, सत्याच्या मार्गावरती चालतो, भले त्याच्या आयुष्यामध्ये कोणत्याही गोष्टीची कमी असो, ती गोष्ट सुद्धा त्याला वेळेनुसार मिळून जाते, पण नक्कीच त्याच्या आयुष्यातील आनंद आणि स्वामींची साथ ही कधी स्वामी सोडत नाही. पण जी लोक वाईट मार्गाचा वापर करून या आयुष्यामध्ये आनंदी आहेत त्यांच्यासोबत स्वामींची साथ ही फार थोड्या काळासाठी असते, त्यांच्यासोबत स्वामींची साथ ही फार थोड्या काळासाठी असते. स्वामींचे विचार एवढेच सांगत नाही, स्वामींचे विचार एवढेच सांगत नाही, स्वामींचे विचार खूप काही सांगते. ते म्हणजे सध्याची वेळ आणि या वेळेतील परिस्थिती. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका आणि त्यांच्यासोबत कधी कोणत्या प्रकारचा हिंसा करू नका, कारण की तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये कोणत्या गोष्टीचा फरक राहणार नाही, कारण की तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये कोणत्या गोष्टीचा फरक राहणार नाही. पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका. ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका. आणि नक्कीच संकट तुमच्यातील शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठी येत असतात आणि स्वतः स्वामी तुला प्रत्येक संकटीमध्ये तुझ्या सोबत उभे असतात. ती गोष्ट तुला कदाचित जाणवत नाही, ती गोष्ट तुला कदाचित जाणवत नाही. स्वामींचे चमत्कार हे अपरंपार आहेत, स्वामींचे चमत्कार हे अपरंपार आहेत, कारण की स्वामींच्या चमत्कारांचा ज्यांनी अनुभव घेतलेला आहे त्या घरातील प्रत्येक माणूस आज स्वामींचे नतमस्तक होतो. त्या घरातील आज प्रत्येक माणूस स्वामींचे नतमस्तक होतो, कारण की स्वामी त्यांची गोष्ट कधी दाखवत नाहीत, स्वामी कधी त्यांचं साथ असलेली गोष्ट दाखवत नाहीत, पण स्वामी हे चमत्कार असे घडवतात जे आपल्याला अविश्वसनीय आहेत, कारण की स्वामींचे स्वतः वाक्य आहेत, अशक्य ही शक्य करतील स्वामी, भिवू नकोस बाळा, स्वतः स्वामी तुझ्या पाठीशी आहेत, स्वतः स्वामी तुझ्या पाठीशी आहेत. स्वामींचे हेच विचार तुला काही ना काहीतरी शिकवून जाईल. पण नक्कीच आज प्रत्येक माणसाचे स्वरूप बदललेले आहे. स्वामी म्हणतात ना, जो या कलियुगामध्ये माणुसकीचं काम करेल तो व्यक्ती नक्कीच यशस्वी राहील. पण आज यशस्वी होण्याचा एक उत्तम पर्याय आहे, दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. आज बरीच लोक आपल्याला पाहायला मिळतात आणि आज त्याच बऱ्याच लोकांना
लोकांमध्ये आपली जवळची जास्त असतात, आज त्या बऱ्याच लोकांमध्ये आपले जवळची जास्त असतात की आज आपण यशस्वी होतोय तर आपल्या यशामध्ये काही लोक जळतात, आपल्या यशामध्ये आपला पाय खेचण्याचा प्रयत्न करतात. ती मोठी चुकी तू कधी करू नकोस, कोणावरती कधी तू जळू नकोस आणि कोणाच्या यशाला पाहून त्याचा पाय कधी खाली खेचू नकोस. नक्कीच त्याचं यश पाहून तू सुद्धा आनंदी राहा. फक्त तुझ्या मनामध्ये हे विचार आण की मी सुद्धा असं करू शकतो आणि बघ तुझ्या आयुष्यामध्ये तसं होतं की नाही. अरे प्रयत्न करायला वेळ लागत नाही, प्रयत्न करण्याची जिद्द मनात आणायला नक्कीच तुझ्यामध्ये ताकद लागते आणि ती ताकद तुला स्वतः स्वामींचे विचार देतील. हे उत्कृष्ट स्वामींचे विचार, हे सुंदर आणि अनमोल स्वामींचे विचार तुझ्या ऐकत आहेस, ते विचार नक्कीच तुला आणखीन बरंच काही शिकवून जाणार आहेत. ते विचार नक्कीच तुला आणखीन बरंच काही शिकवून जाणार आहेत, आणखीन बरंच काही शिकवून जाणार आहेत. स्वामींची शिकवण, स्वामींचे शब्द, स्वामींचे विचार कायम एक गोष्ट सातत्याने शिकवत आलेली आहे, कायम एक गोष्ट सातत्याने शिकवत आलेली आहे. कधी शांत बसून स्वतःला प्रश्न विचारलाय का? कधी शांत बसून स्वतःला प्रश्न विचारलाय का? मी खरंच आनंदी आहे का? तू खरंच आनंदी आहेस का? असं स्वतःच्या मनाला तू कधी प्रश्न विचारला आहेस का? आपण सगळे सुखाच्या मागे धावत आहोत, आपण सगळे सुखाच्या मागे धावत आहोत. पैसा, नाव, यश, लोकांची प्रशंसा या सगळ्या मागे धावताना आपण स्वतःलाच हरून बसलो आहोत. या गोष्टीचा अंदाज तुम्हाला आहे का? हे कलियुग तुमचं आनंद सुद्धा तुमच्याकडून खेचून घेतोय आणि तुमचे आयुष्य सुद्धा तुमच्याकडून खेचून घेतोय. या गोष्टीचा अंदाज कधी आला आहे का? एक खूप सुंदर प्रार्थना आहे, एक खूप सुंदर प्रार्थना आहे. देवा मला इतकंच सुख दे की माझ्यात अहंकार येऊ नये आणि इतकंच दुःख दे की तुझ्यावरचा विश्वास कधी कमी होऊ नये, की तुझ्यावरचा विश्वास कधी कमी होऊ नये. आणि नक्की स्वतः स्वामी सुद्धा या गोष्टी ऐकतील. कारण मित्रांनो, सुख माणसाला बदलतं आणि दुःख माणसाला घडवतं. जेव्हा सगळं आपल्या मनासारखं चालतं तेव्हा आपण स्वतःला सर्वश्रेष्ठ समजू लागतो, पण जेव्हा आयुष्य आपल्या खाली आणतं, जेव्हा आयुष्य आपल्याला खाली आणतं तेव्हा आपण स्वतःला सर्वश्रेष्ठ समजतोच, पण जेव्हा आपल्याला आयुष्य खाली आणतं तेव्हा कळतं आपण किती लहान आहोत, तेव्हा कळतं आपण किती लहान आहोत. दुःख वाईट नाही, दुःख वाईट नाही. दुःख म्हणजे देवाने दिलेली ती संधी जी आपल्याला स्वतःला ओळखायला शिकवते, ती आपल्याला नम्र बनवते आणि खरी ताकद देऊन जाते. आज आपण दुसऱ्याच्या परिस्थितीवर हसतो, आज आपण दुसऱ्याच्या परिस्थितीवर हसतो. कोणी गरीब असेल, कोणी अपयशी असेल, कोणी अडचणीत असेल, आपण त्यांना कमी समजतो. पण लक्षात ठेवा, काळ हा सगळ्यात मोठा कलाकार आहे. तो एका साध्या कोळशालाही हिरा बनवतो. आज जो माणूस खाली आहे तो उद्या तुमच्यापेक्षा खूप वर जाऊ शकतो आणि आज तुम्ही वर असाल तर उद्या खाली येणं अशक्य नाही, उद्या खाली येणं अशक्य नाही. म्हणून कधीही कोणाची खिल्ली उडवू नको, म्हणून कधीही कोणाची खिल्ली उडवू नका. कारण तुम्ही ज्यावर हसता तिथेच उद्या तुम्ही उभे राहू शकता, तिथेच उद्या तुम्ही उभे राहू शकता. आणि मित्रांनो, स्वामी भक्तांनो, आपण उपवास करतो पण फक्त अन्नाचा, आपण उपवास करतो पण फक्त अन्नाचा. कधी विचार केलाय का की आपल्या मनात किती वाईट गोष्टी भरलेल्या आहेत? राग, मत्सर, द्वेष, अहंकार याचा उपवास कधी केला आहे का? एक दिवस असा ठरवा, आज मी कोणाबद्दलही वाईट विचार करणार नाही. एक दिवस असा ठरवा, आज मी कोणावरही राग करणार नाही. एक दिवस असा जगा, एक दिवस असा जगा जिथे मी नाही फक्त आपण आहे, जिथे मी नाही फक्त आपण आहे. कारण मी हा शब्द जितका मोठा होतो तितकंच माणूस आतून छोटा होत जातं. कारण मी हा शब्द जितका मोठा होतो तितकंच माणूस आतून छोटा होत जातं. तुम्हाला कधी वाटतं का मी एकटा आहे, कोणी नाही माझ्यासोबत, कोणी समजत नाही? पण एक सत्य आहे, तुमच्या आत एक शक्ती आहे जी तुम्हाला कधीच हरू देणार नाही. तुम्ही कितीही तुटलेले असाल, कितीही हरलेले असाल, तरीही तुमच्या आत एक आवाज असतो जो म्हणतो उठ, अजून संपलेलं नाही, उठ, अजून संपलेलं नाही. तोच देव आहे, तोच मंदिरात नाही. तोच देव आहे, तो मंदिरात नाही, तो तुमच्या आत आहे. तो मंदिरात नाही, तो तुमच्या आत आहे. मित्रांनो, आपण म्हणतो माझ्याकडे कोणी नाही, मित्रांनो आपण म्हणतो माझ्याकडे कोणी नाही, पण खरं सांगायचं तर आपल्याकडे असलेली माणसं आपण ओळखतच नाही. जे आपल्यासाठी काळजी करतात, जे आपल्या वाईट वेळेत आपल्यासोबत उभे राहतात, आपण त्यांना गृहीत धरतो, आपण त्यांना गृहीत धरतो. आणि
जे आपल्याला सोडून गेले, आपण त्यांच्यासाठी आयुष्यभर रडत बसतो. आपण त्यांच्यासाठी आयुष्यभर रडत बसतो. जे आपल्याला सोडून गेले त्यांच्यासाठी आयुष्यभर रडत बसतो. जरा थांबा आणि मागे वळून बघा. तुमच्यासोबत अजूनही काही माणसं आहेत जी तुमच्यासाठी देवाने पाठवलेली आहेत. त्यांची किंमत करा, कारण वेळ निघून गेल्यावरती माणसं परत येत नाही, फक्त पश्चाताप उरतो. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आपण रोज देवासमोर दिवा लावतो, पूजा करतो, पण जर आपल्या मनातच अंधार असेल तर त्या दिव्याचा काहीच उपयोग नाही. मनात राग असेल, द्वेष असेल, अहंकार असेल तर कितीही प्रार्थना केली तरी शांती मिळणार नाही. खरा प्रकाश बाहेर नाही तर तुमच्या आत पेटायला हवा. आणि नक्कीच आयुष्य खूप छोटे आहे. तुम्ही किती पैसे कमवले, कितकं नाव कमवलं हे शेवटी कुणाला लक्षात राहणार नाही. लोकांना आठवणार आहे ते फक्त तुम्ही कसे माणूस होता. तुमचं बोलणं, तुमचं वागणं, तुमचं मन. शेवटी तुमच्यासोबत जाणार आहे ते फक्त कर्म. म्हणून स्वतःला बदला, विचार बदला, दृष्टिकोन बदला. कारण जेव्हा तुम्ही बदलता तेव्हा तुमचं आयुष्य बदलतं. आज एक निर्णय घ्या, मी चांगला माणूस बनेन, मी कुणाचंच वाईट करणार नाही, मी फक्त स्वतःवर आणि देवावर विश्वास ठेवेन. आणि लक्षात ठेवा, तुम्ही हरलेले नाही, तुम्ही फक्त शिकत आहात. उठा, पुन्हा सुरुवात करा, कारण तुमचं सर्वोत्तम अजून यायचं आहे. स्वामी समर्थांनी हे विचार प्रत्येक स्वामी भक्तांना तेव्हा सांगितले जेव्हा नक्कीच प्रत्येक स्वामी भक्त हा आपल्या आयुष्यामध्ये दुःखात होता. आणि नक्कीच या प्रत्येक शब्दातून सुद्धा एक सर्वात मोठा अर्थ निघतो. प्रत्येक विचारातून सुद्धा एक सर्वात मोठा अर्थ निघतो. ते प्रत्येक विचार तुला समजवणार आहे, ते प्रत्येक शब्द तुला समजवणार आहे. फक्त शेवटपर्यंत ऐक, दुर्लक्ष करू नकोस. या आयुष्यामध्ये, या जीवनामध्ये स्वामी समर्थांच्या विचारांची किंमत नक्कीच तुला समजणार आहे. स्वामी समर्थांच्या शब्दांची किंमत नक्कीच तुला समजणार आहे. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल, हे स्वामी स्वतः सांगतात. फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेव, खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना सामोरे जाण्याची शक्ती सुद्धा तुला स्वामींच्या विचारातून मिळेल. तू कर्म करत जा फळाची अपेक्षा न करता अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही स्वामींची जबाबदारी आहे. कायम विचारांवरती लक्ष ठेवा, त्यांचे शब्द होतात. आणि शब्दांवर लक्ष ठेवा, त्या कृतीत उतरतात. कृतीवर लक्ष ठेवा, त्या सवयी बनतात. सवयींवर लक्ष ठेवा, त्यातून चरित्र घडते. चारित्र्यावर लक्ष ठेवा, त्यात आपले भविष्य घडते. स्वतः स्वामींनी सांगितलेले हे शब्द आहेत, स्वतः स्वामींनी सांगितलेले हे विचार आहेत. कोणाचीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवर खिल्ली उडवू नका, कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो आणि एखाद्या हिऱ्याला सुद्धा हळूहळू कोळशाच्या स्वरूपात ठेवून देतो. कायम लक्षात ठेव, उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा, कधी कधी वाईट विचारांचाही करावा, कधीतरी अहंकाराचाही करावा, कधी उपवास मीपणाचाही करावा. तुझ्या अंतरात्म्यामध्ये आहेत स्वामी, तुला कधी हरू देणार नाहीत. या कलियुगात तुला कधी एकटं सोडणार नाहीत. फक्त या कलियुगामध्ये चांगले विचार आणि स्वतःवरती आत्मविश्वास ठेव. या जीवनामध्ये कधीच कोणासमोर हात पसरवण्याची वेळ सुद्धा येणार नाही. या आयुष्यामध्ये कधीच कोणासमोर हात पसरवण्याची वेळ सुद्धा होणार नाही. निशंक हो, निर्भय हो. प्रचंड स्वामीबळ पाठीशी नित्य आहे रे मना. हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल तर घरातल्या देवाऱ्यात दिवा लावून फायदा नसतो. म्हणून एक गोष्ट कायम लक्षात ठेव, मीपणा दूर ठेवून जा. विश्वास ठेवा, पदरी अपयश कधीच येणार नाही. कधीच आपल्या सध्याच्या वेळेवरती दुःख मानू नकोस. कधीच आपल्या चांगल्या वेळेवरती माज मानू नकोस. कधीच आपल्या चांगल्या वेळेवरती गर्व करू नकोस. येणाऱ्या दुःखांना, येणाऱ्या वाईट वेळेला, येणाऱ्या चांगल्या वेळेला मनापासून स्वीकारून बघा. ज्या गोष्टी घडतायत त्या
गोष्टी तुला शिकवण्यासाठी, आज ज्या गोष्टीचा अनुभव मिळतोय त्या गोष्टी तुला समजवण्यासाठी या आयुष्यामध्ये तू रडतोयस, कारण की त्यातून तुला एक अनुभव मिळणार आहे. आज तुला अनुभव मिळत आहेत कारण की त्या अनुभवातून तू नक्कीच या आयुष्यामध्ये श्रीमंत होणार आहेस, नक्कीच या आयुष्यामध्ये श्रीमंत होणार आहेस. ते म्हणजे माणुसकीनी, ते म्हणजे कर्मांनी, ते म्हणजे या आयुष्याच्या अनुभवांनी. आणि कायम एक गोष्ट लक्षात ठेव, आणि कायम एक गोष्ट लक्षात ठेव, जो जसे कारण सर्व सृष्टी अकारणे, जो लावी भक्ती भुलवी मनाच्या दंभ युक्तीसी असा विनाशी स्वामी माझा, असा विनाशी स्वामी माझा. यशस्वी होण्याचा एक उत्तम पर्याय आहे दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनी असली पाहिजे, दुसऱ्यांचं भलं झाल्याची ताकद आपल्या मनी असली पाहिजे. कायम गोष्ट लक्षात ठेव, जगणं खूप सुंदर आहे, जगणं खूप सुंदर आहे. स्वामी सांगतात जगणं खूप सुंदर आहे. सतत रुसू नका, सतत सतत रुसू नका. एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला तोडू नका, एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला तोडू नका. सगळं काही मनासारखंच होतं असं नाही, सगळं काही मनासारखंच होतं असं नाही. पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस विसरू नका, पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस विसरू नका. सुटतात काही हात न कळत, पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका, पण जे हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका. हे वाईट दिवस नक्की सरतील, तुम्ही मात्र हसणं विसरू नका, तुम्ही मात्र हसणं विसरू नका. चिंता भय सोडून दे, स्वामी समर्थ म्हण आणि कामाला लाग. आयुष्यात आलेल्या एका दुःखामुळे आपण जर हताश होऊन बसलो तर पुढे आयुष्यात येणारे सुख सुद्धा आपल्यावर रुसून बसतील, पुढे आयुष्यात येणारे सुख सुद्धा आपल्यावरती रुसून बसतील. अतिशय सुंदर विचार, अतिशय मनाला लागणारा विचार, अतिशय अंगावरती काटा आणणारा विचार, हे स्वामींचे विचार, हे स्वामींचे संदेश आहे जे आपल्याला चांगल्या मार्गावरतीच नेणार. आणि आज तू या गोष्टींसाठी वेळ काढणार नाहीस तर एक पस्तावा तुझ्या मनामध्ये आयुष्यभर राहणार. म्हणून एकदा शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ, म्हणून एकदा शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. वेळेवेळेनुसार प्रत्येक माणसाचे आयुष्य बदलते, वेळेवेळेनुसार प्रत्येक माणसाचे आयुष्य बदलते. प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये फरक हा पडतोच पडतो. स्वामींचे विचार आता तुझ्या आयुष्यामध्ये फरक तुला जाणवून देणार, स्वामींचे विचार, स्वामींचे शब्द हे तुझ्या आयुष्यामध्ये तुला फरक दाखवून देणार. महत्त्वाचा मुद्दा तर सांगितला, महत्त्वाचा टप्पा तर सांगितला, पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगत फिरण्यापेक्षा, जगाला सांगत फिरण्यापेक्षा स्वतः आतमध्ये आत्मविश्वास ठेव, स्वतःमध्ये आत्मविश्वास ठेव, स्वामींवरती विश्वास ठेव आणि बघ त्या प्रत्येक गोष्टीच्या अडचणीतून सुद्धा आणि प्रत्येक गोष्टीच्या विचारातून सुद्धा बाहेर पडशील, प्रत्येक गोष्टीच्या दुःखातून सुद्धा बाहेर पडशील. म्हणूनच स्वामींना म्हणतात ब्रह्मांड नायक श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ, गुरुदत्त देवाचे अवतार आहे स्वामी. नक्कीच प्रत्येक परमेश्वरामध्ये नक्कीच आपल्याला ब्रह्मांड नायक आहेत स्वामी, या ब्रह्मांडाचे नायक आहेत स्वामी. अशक्य ही शक्य करतील स्वामी. आज स्वामींसाठी अशी कोणतीच गोष्ट नाही जी स्वामींसाठी अशक्य आहे. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, अशक्य गोष्टीला शक्य करण्यासाठी कुठे ना कुठेतरी प्रयत्न तर करावेच लागतात. बिना प्रयत्न करता, बिना कठीण वेळ घालवता, बिना कष्ट करता आपल्याला या जीवनामध्ये काहीच मिळणार नाही. कारण की स्वामींनी प्रथम सांगितलं होतं, स्वामींनी प्रथम सांगितलं होतं, जो माणूस खचून जाणार नाही त्या माणसाच्या मनामध्ये ज्या गोष्टी असतील त्या गोष्टी त्याला भेटणार. नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जर तुझ्या मनामध्ये नक्कीच त्या गोष्टी पूर्ण करण्याची इच्छा असतील ना तर तू त्या गोष्टीसाठी प्रयत्न करशील. त्या लोकांना या जगामध्ये, या आयुष्यामध्ये दुःखाशिवाय काही मिळत नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, काही ना काहीतरी केल्याशिवाय काही ना काहीतरी मिळत नाही, काही ना काहीतरी घालवल्याशिवाय काही ना काहीतरी घडत नाही. ज्या गोष्टी घडतायत, ज्या गोष्टी घडणार आहेत, ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या तुझ्या चांगल्यासाठी, त्या तुझ्या हितासाठी, त्या तुझ्या सर्व आयुष्यातील प्रत्येक तुझ्या आनंदासाठी. एक भास एक विसावा, नित्य स्वामी दिसावा, स्वामींची आठवण ना यावी तो दिवस नसावा. हृदयाच्या प्रत्येक कणात नित्य स्वामी बसावा, हृदयाच्या प्रत्येक कणात नित्य स्वामी बसावा. एक भास एक विसावा, नित्य स्वामी दिसावा, स्वामींची आठवण न यावी तो दिवस नसावा. हृदयाच्या प्रत्येक कणात नित्य स्वामी बसावा, हृदयाच्या प्रत्येक कणात नित्य स्वामी बसावा. बोला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके, तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते स्वामींना कळते.
तुमच्या मनात काय आहे ते स्वामींना कळते. नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल, पण नक्कीच स्वामी तुला नेहमी पाहतात. कारण की स्वामी एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जे स्वामींचे नाव घेतात स्वामी त्यांच्यासोबत कायम उभे असतात. फक्त काही वेळात नक्कीच आयुष्य आपली परीक्षा घेते, त्यावेळेस स्वामी सुद्धा आपली परीक्षा घेतात की येणाऱ्या काळामध्ये हा त्या सुखाच्या लायक आहे की नाही, नक्कीच याच्या आयुष्यामध्ये तो त्या सुखाची वेळ जपून ठेवेल की नाही. कारण की या आयुष्यामध्ये माणसाचे दोन मोठे शत्रू आहेत, ते म्हणजे माज आणि गर्व. माज आणि गर्व हे माणसाचे सर्वात मोठे शत्रू आहेत. चांगली वेळ आली तर त्या चांगल्या वेळेला वाईट वेळ सुद्धा करू शकतात, आणि वाईट वेळ आली तर त्या वाईट वेळेमध्ये आपले मन मजबूत करून आपण चांगली वेळ सुद्धा आणू शकतो. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, कोणत्याही गोष्टीची किंमत कधी विसरू नकोस, वाईट वेळेची जाणीव कधी विसरू नकोस, आणि चांगल्या वेळेला नीट जपण्याचा प्रयत्न कर, आणि चांगल्या वेळेची जाणीव सुद्धा कधी विसरू नकोस. कारण की नक्कीच सूर्य कधीच बोलत नाही, त्याचा सूर्यप्रकाश त्याची प्रचिती देतो. त्याचप्रमाणे तुम्ही तुमचा परिचय कोणाला देत बसू नका, तुम्ही तुमचे कार्य करत राहा. प्रत्येक लोक तुमचा परिचय देईल. ही मोहमायेची दुनिया अशीच आहे. जो या मोहमायेच्या दुनियेमध्ये अडकला तो व्यक्ती कुठे ना कुठेतरी आपल्या आयुष्यामध्ये खचून जातो. तो व्यक्ती कुठे ना कुठेतरी आपल्या आयुष्यामध्ये त्रासामध्ये पडतो. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेव, श्री स्वामी समर्थ म्हणतात, तुमच्या कोणत्याही चांगल्या विचारांना या जगात कोणतेही विष मारू शकत नाही, आणि तुमच्या कोणत्याही वाईट विचारांना कोणतेही औषध वाचू शकत नाही, आणि तुमच्या कोणत्याही वाईट विचारांना इथे कोणतेही औषध वाचू शकत नाही. ज्यावेळेस तू जाशील काळोखात त्यावेळेस तुझी सावली सुद्धा सोडेल तुझी साथ, पण तू घाबरू नको. स्वतः स्वामी धरतील तुझा हात. या जीवनात काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित अडचणीत अडकवेल. ते फक्त तुम्हाला दाखवून देण्यासाठी की आपलं कोण आणि परक कोण, आणि नक्कीच तुला तुझ्या आतमधील क्षमता दाखवण्यासाठी काहीतरी अनपेक्षित गोष्टी घडत राहतात. आणि प्रत्येक गोष्टीला स्वीकार करणे जर नक्कीच तू शिकलास ना, तर या जीवनामध्ये हे आयुष्य आणि हे जग जगायला शिकलास, ही गोष्ट कायम लक्षात ठेव. श्री स्वामी समर्थ म्हणतात, आयुष्यात नेहमी समाधानी राहा, खूप सुखी व्हाल. स्वामी समर्थांचे विचार तुला आणखीन बरंच काही सांगतील. स्वामी समर्थांचे शब्द तुला आणखीन बरंच काही सांगतील. स्वामी म्हणजे ब्रह्मांड नायक आहेत, श्री गुरुदेव दत्त यांचे अवतार आहेत. स्वामींची प्रचिती मिळते ती स्वामींची सेवा करूनच. स्वामींचे विचार खूप अनमोल आहेत, ते आपण आचरणात आणले तर आपले जीवन आनंदाने फुलून जाईल. एवढं नक्की आहे. देवापेक्षा कर्माची भीती बाळगावी. एक वेळ देव माफ करेल, पण कर्म नाही. फुंकर मारून आपण दिवा विझवू शकतो, पण अगरबत्ती नाही. स्वामी समर्थांचे विचार जर मनापासून ऐकशील ना, तर अंगावरती नक्कीच काटा येईल. कारण की स्वामी समर्थांच्या विचारांमध्ये जर तू विचार करायला लागलास